महाराष्ट्र आज संकटात आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे नाहीत. माझा एकच प्रश्न आहे, जो अनेक वर्षांपासून विचारतोय, ज्याला लोक उत्तर देत नाही पण हसतात प्रश्न ऐकल्यावर. तो प्रश्न आहे की महाराष्ट्र गरीब झाला, पण महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्रातले राजकारणी, महाराष्ट्रातले पुढारी श्रीमंत कसे झाले? काय काय धंदे करतात हे अजून छापून आलेलं नाही, हे अजून टेलिव्हिजनवर कोणी सांगितलेलं नाही आणि त्याचा खूनच पाडते. प्रयत्न झाला 4-5 वेळा माझ्यावर अटॅक करायचा, खून पाडायचा. त्या दाभोळकरांच्या जो पकडला समीर गायकवाड तिथे कोल्हापूरला, एक आरोपी आहे तो, त्याच्या टेलिफोन कॉन्व्हर्सेशनवर असं लागलं दाभोळकरांनंतर आणि पानसरेनंतर माझा नंबर होता. मगाशी मी जे सांगतो पोलीस आले माझ्या घरी, ते त्याच्यासाठी आले, तुम्हाला आता संरक्षण द्यायचं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की ज्यांना धर्माचा धंदा करायचा आहे त्याच लोकांनी नरेंद्र दाभोळकरांचा खून केला. हो, कारण नरेंद्र दाभोळकरांचा विचार पुढे गेला असता तर धर्माची दुकानं बंद झाली असती ना. हा प्रॉब्लेम आहे. आजपर्यंत ऑफिशियली दत्ता सामंत, दादा सामंत कोणी हा संप मागे घेतलेला नाही. देशोधडे लागले, गिरणी कामगार, गिरण्या बंद पडल्या. आज काय झालंय बघा, ते सगळं विकलं आणि आज तिथे आलंय बिग, काय तुमचं बाजार ना, बिग बाजार, बॉलिंग ॲली आणि हॉटेल आणि चाललंय तिथे. आमची गिरणी कामगारांची मुलं मी बघतो बिग बाजार मध्ये सेल्समन आहेत, 3-3 हजार 4-4 हजार रुपयेवर काम करतायत. हे प्रिव्हिलेज जो असतो असेंब्लीचा विशेष अधिकार, तो भंग केला म्हणून जेलमध्ये टाकलं होतं. पहिल्यांदा 4 दिवस आणि नंतर 10 दिवसाची शिक्षा होती. ती मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी कमी केली. याचं कारण ते असं म्हणाले विधानसभेमध्ये की निखिल वागळे हे जेलमध्ये जातात आणि जेलमधल्याच भानगडींविरुद्ध लिहितात. तेव्हा यांना जेलमध्ये न पाठवण्यातच आपलं हित आहे. त्यामुळे त्यांनी शिक्षा 10 दिवसाची कमी करून 1 दिवसाची केली. माझी लहानपणी मुंज झाली होती, हे पण तुम्हाला सांगतो. आता लोकांना आश्चर्य वाटेल. कारण 7-8 वर्षाचं मला काय अक्कल असणार, माझी मुंज करू नका असं मी कसं सांगणार. माझ्या आजोबांनी सांगितलं मुंज केली, जानवं घातलं, गोटा केला. माझे फोटो अजून आहेत. लोकांना धक्का बसेल, विशेषतः ब्राह्मण लोकांना धक्का बसेल. कारण मला लोक ब्राह्मण विरोधी मानतात ना. म्हणजे मी ब्राह्मण जातीच्या विरोधात नाही, मी ब्राह्मण्याच्या विरोधी आहे. मी पत्रकारितेची तडजोड केली नाही. मला एकदा नितीन गडकरींनी सांगितलं होतं की तुम्ही आणि कुमार केतकर दोघंही माझ्या विचारांच्या विरोधी आहेत, हे मला माहिती आहे, पण मी तुमचा आदर करतो कारण तुम्ही प्रामाणिक आहात. हे नितीन गडकरी हे बोलू शकतात. झीवर विनोदी कार्यक्रम हवा येऊ द्या. तर तो एक मुलगा तिथे, त्याच्यामध्ये नाही ऍक्टर चांगले आहेत ते सगळे विनोदी वगैरे, त्यांना जरा वाचायला लावलं पाहिजे किंवा त्यांना जरा वाचन चिंतन करायची गरज. तो एक सागर कारंडे नावाचा, निळूभाऊंचा त्यांचा आवाज काढून करतो. काय करतो तो, वाड्यावर चला. आणि हे वाड्यावर चला वगैरे निळूभाऊ नव्हते, ती निळूभाऊंनी केलेली एक भूमिका होती. सागर कारंडेला माझं असं सांगणं आहे, करे वास निळूभाऊंबद्दल त्यांना लोहिया माहिती होता. ते कष्टकरी होते, ते माळी समाजाचे, त्याने माळी म्हणून काम केलेलं आहे, कसे वर आले. या भारतामध्ये मोदींनंतर भाजपचे भावी नेते म्हणून आहेत, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातं. म्हणजे मोदी मला वाटत नाही रिटायर होतील 2029ला, पण समजा मोदी गेले कधी नंतर, म्हणजे रिटायर झाले किंवा काय जे, तर अमित शाह होतील किंवा आदित्यनाथ होतील असं म्हणतायत. पण RSSला देवेंद्र फडणवीस पुढे जायला हवेत. या माणसाचं घर जे आहे ते ह्याला पाडू द्यायचं नव्हतं, कारण तो अनेक वर्ष तिकडे राहत होता. बरोबर. पोलीस दबाव आणत होते, तू दे बिल्डरला घर. बिल्डर दबाव आणत होता, बिल्डर पैसेही द्यायला तयार होता. पण मी त्याला सांगितलं की तुला जर पाडू द्यायचं नाही घर, तर तिथे राहण्याचा तुला हक्क आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी त्याचं घर वाचलं, तो आपली बायको, आपली मुलगी यांना घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला की रात्री जेव्हा घरावर दगड पडायची तेव्हा आमच्या मनामध्ये काय यायचं हे आम्हाला माहिती आहे. या भीतीपासून तुम्ही आम्हाला मुक्त केलं. ही माझी सगळ्यात मोठी पावती होती. पण मी तुम्हाला सांगतो, बाळासाहेब हा माझा लाडका शत्रू होता. लाडका शत्रू म्हणजे लाडका विरोधक म्हणा, शत्रू हा शब्द नाही. माझे त्यांचे मतभेद होते, पण बाळासाहेबांचा मोळ जो होता ना, त्या मोळमध्ये दुसरं कोणी बसू शकत नाही. खरं. बाळासाहेब हे बाळासाहेब ठाकरे होते. कितीही तुम्ही त्यांची नक्कल करायचा प्रयत्न केलात, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे शिंदे वगैरे तर फारच बाजूला आहेत. पण बाळासाहेब हे बाळासाहेब होते. बाळासाहेब दिलदार होते, प्रचंड दिलदार होते.
तुम्हाला एकच किस्सा सांगतो बाळासाहेबांचा. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाब निधी चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या भेटीला असा माझा माणूस आलाय, असा तुमचा माणूस आलाय, असा महाराष्ट्राचा माणूस आलाय, असा भारताचा माणूस आलाय. हो, असं व्यक्तिमत्व आपल्या भेटीला आलंय, ज्येष्ठ पत्रकार द निखिल वागळे सर. निखिलजी, तुमचं इसाब निधीच्या माझी माणसामध्ये मी मनापासून स्वागत करतो. थँक्यू. तर सुरुवातीलाच तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट इसाब निधीकडनं देतो. वा, थँक्यू. सर, पहिला प्रश्न, तुम्हाला आम्ही लहानपणापासून बघत आलो आहोत. आमची पिढी पूर्ण म्हणजे मराठी पत्रकारितेला जर वलय प्राप्त करून दिलं असेल टी व्ही माध्यमात तर तुम्ही आहात. आणि 60-70च्या दशकामध्ये तुमचा पत्रकारितेला सुरुवात झाली. तर पहिला प्रश्न हाच आहे सर, काय बदललं मराठी पत्रकारितेमध्ये ते सुरुवातीचे वर्ष आणि आत्ताचे 2025 याच्यामध्ये काय बदल झालेला दिसतो सर? बदल खूपच झालेत. मी 78 साली पत्रकारितेला सुरुवात केली, म्हणजे आता किती वर्ष झाली बघा, 22 वर्ष 2000 पर्यंत आणि 25 म्हणजे जवळजवळ 47 वर्ष. 45 वर्षापेक्षा जास्त काळ गेला. माझे केस पिकलेले नसल्यामुळे मी तेवढा म्हातारा वाटत नाही, पण मी आता रुढार्थाने म्हातारा माणूस आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही विचारलंय कशी बदलली पत्रकारिता, खूप अगदी आमूलाग्र बदलली. म्हणजे मला असं वाटतं की आता जी पत्रकारिता दिसते, बहुसंख्य पत्रकारिता, चांगले पत्रकार अजूनही आहेत, तरुण आदर्शवादी पत्रकार आहेत. माझं असं अजिबात म्हणणं नाही, जो पत्रकारिता करतो त्यांनी पूर्वीप्रमाणे उपाशी राहून, तत्त्व तर पाळलीच पाहिजेत, पण उपाशी राहून पत्रकारिता करावी. पत्रकारिता हा धंदा नाही असं मी मानतो, पण तो व्यवसाय आहे. आणि तो व्यवसाय कोणत्याही व्यवसायाप्रमाणे चांगल्या पद्धतीने अगदी आपण एथिक्स पाळून, आचारसंहिता पाळून करू शकतो. माझं दुःख हे आहे की आम्ही पत्रकारितेत आलो तेव्हा आमच्या समोर काही आदर्श होते. ओके. महाराष्ट्रातले आदर्श होते, देशातले आदर्श होते, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आदर्श होते. ओके. आम्हाला समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्या एक्सपोज करायच्या होत्या. आम्हाला सत्य शोधायचं होतं आणि सर्वसामान्य माणसाचं जगणं हे सोपं करायचं होतं, ते अधिक अर्थपूर्ण करायचं होतं. पत्रकारितेमुळे क्रांती होते असं मी मानत नाही, पण परिवर्तनाला, बदलाला अत्यंत पोषक वातावरण पत्रकारिता तयार करू शकते. पत्रकारिता लोकांची मनं बदलू शकते, तुम्ही तर चांगले पत्रकार असाल. ओके. पण झालंय असं की 1978 पासून आजपर्यंत पत्रकारितेची सातत्याने अधोगती आपण पाहतो. आणि गेल्या 10 वर्षात तर मी पत्रकारितेची एवढी अधोगती पाहिलेली आहे की आता बहुसंख्य पत्रकार हे सत्तेपुढे लाचार झालेले मला दिसतात. ओके. आणि सत्ता म्हणजे केवळ दिल्लीतलं सरकार, महाराष्ट्रातलं सरकार किंवा राज्यातली सरकार असं नाही. अगदी गल्लीतल्या गुंडाची सत्ता असेल तर त्याच्या पुढे पण लाचार होतात. एखाद्या बड्या कंपनीचा मालक असेल तर त्याच्या पुढे सुद्धा लाचार होतात. तुम्हाला काम काय आहे? सत्य सांगणं, बातमी देणं असं मानलं जातं पत्रकाराचं काम आहे. पण मी असं म्हणतो त्या बातमीतून सत्यच यायला पाहिजे. सत्याशी तडजोड नाही कोणत्याही प्रकारे. सत्य शोधणं आणि सत्य साधणं, सांगणं, यासाठी काहीही धोका पत्करणं हे पत्रकाराचं काम आहे. त्या इच्छेने आम्ही पत्रकारितेमध्ये आलो आणि मला असं वाटतं की 47 वर्ष झाल्यानंतर खूप त्रास सहन केला, लोकांचं प्रेम लाभलं. आज महाराष्ट्रामध्ये निखिल वागळे हे नाव ग्रामीण भागातल्या लोकांना कदाचित माहीत नसेल, पण दाढीवाला पत्रकार म्हणून मला सगळेजण ओळखतात. आणि आजही म्हणजे मी आता IBN लोकमतमधून निवृत्त होऊन 10 वर्ष झाली, तरी आजही मला असंख्य व्हॉट्सॲप रोज येतात की आमच्या गावातली ही समस्या आहे. मी म्हटलं, मी कोण आहे तुमचा? मी नगरसेवक नाही, मी आमदार नाही, मी मंत्री नाही, मला काय समस्या पाठवताय? मला एका गावातल्या माणसाने फोन करून सांगितलं, तुम्हाला समस्या पाठवण्याचं एकमेव कारण हे आहे
की तुम्ही बोंब मारता आणि तुम्ही मारलेली बोंब ही सरकारपर्यंत पोचते. बरोबर बोलला तो माणूस. परफेक्ट. जनतेला आपल्या वतीने बोंब मारणारी माणसं हवी आहेत ना, खरं बोलणारी माणसं हवी आहेत. एखादा राजकारणी जर नालायक आहे तर माझं म्हणणं आहे, नालायकाला नालायक म्हणा ना, चांगल्याला चांगलं म्हणा. चांगले समाजामध्ये खूप लोक आहेत. आज दुर्दैवाने हे चांगले लोक सत्तेत नाही आहेत आणि अधिकार पदावर नसतील, पण खूप लोक आहेत. तर चांगल्याची बाजू घेणं. एक संडे ऑब्झर्वर नावाचा पेपर होता, त्या पेपरची जाहिरात होती, वी कॉल अ स्पेड अ स्पेड. म्हणजे आम्ही वाईटाला वाईट म्हणतो आणि चांगल्याला चांगलं म्हणतो. तर हेच पत्रकारितेत बंद झालेलं आहे. आताची पत्रकारिता म्हणजे PR गिरी झालेली आहे. नुसतं ह्याची स्तुती कर, त्याची स्तुती कर, हा फडणवीसांचा माणूस, हा विरोधी पक्षाचा माणूस, हा एकनाथ शिंदेचा माणूस, ह्याला इतका मलिदा मिळतो. म्हणजे देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले 2014ला, तेव्हा पत्रकारांचा एक मोठा गट, फडणवीसांचा समर्थक, त्यांच्या प्रेमात असलेला, हा वर्षावर गोळा होऊ लागला. तर फार गडबड झाली. याचं कारण लोक असं मानायला लागले की हे पत्रकार आता फडणवीसांच्या बाजूनेच बातम्या देणार, आणि तसंच झालं. त्यानंतर राजकारण्यांनी स्वतःचे गट तयार करायला सुरुवात केली. पूर्वी असं होत नव्हतं का? तर होत होतं, पण थोड्या प्रमाणावर होतं. आता हे लेजिटिमाइज झालं. मग पत्रकार विकत घेतल्यावर कशाला पत्रकारांना विचारायचं आहे? पत्रकार काय स्वतःचा निर्णय घेत नाहीत. त्यांचा बॉस कोण आहे? तर संपादक आहे. मग संपादकालाच विकत घ्या. आता तर संपादकाला सुद्धा विकत घेत नाहीत, आता मालकालाच विकत घेतात. हे लक्षात घ्या. राजकारणी फार हुशार आहेत. सत्तेतले राजकारणी असतील, विरोधी पक्षातले राजकारणी असतील, ते मालकालाच विकत घेतात, मालकाशी संगनमत करतात. त्यामुळे पत्रकारितेचं अधपतन झालेलं आहे. सत्याचा शोध हे जे काम आहे ते आता पूर्वी जसं व्हायचं तसं होत नाही. पण अजूनही काही पत्रकार आहेत, मी तुम्हाला सांगतो. आम्ही ज्या उद्देशाने पत्रकारिता सुरू केली त्या उद्देशाने रवीश कुमार अजूनही काम करतायत. आणि रवीश कुमारनी NDTV सोडल्यानंतर जे स्वतःचं YouTube चॅनल सुरू केलेलं आहे त्याला अजूनही 40 लाख 50 लाख हिट्स मिळत आहेत. म्हणजे समाजातल्या एका घटकाला रवीश कुमार हवा आहे ना. जसं निखिल वागळेला महाराष्ट्रात लोकांनी पाठिंबा दिला इतकी वर्ष, काही लोक चिडले, काही लोकांनी मारलं. माझा असा ठाम विश्वास आहे, आपण जर चांगलं काम करत असू तर संकट येतात, पण त्या संकटावर आपण मात करू शकतो. तसं रवीशवर पण संकट आली. खूप पत्रकार आहेत, म्हणजे मोठी संख्या नसेल कदाचित, पण प्रत्येक राज्यामध्ये असे लढणारे पत्रकार आहेत. आणि मला खूप तरुण पत्रकार भेटतात, आदर्शवादी असतात. हो, आम्हालाही असंच करायचं आहे, आम्हालाही करप्शन एक्सपोज करायचं आहे, आम्हालाही लोकांना चांगलं काही मिळावं असं वाटतंय, आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण ही व्यवस्था त्यांना काम करू देत नाही. मग त्यांना नोकरीवरून काढून टाकतात. प्रश्न विचारणाऱ्या माणसाला नोकरीवरून काढून टाकतात. मी तुम्हाला सांगतो, प्रश्न विचारणं हे पत्रकाराचं काम आहे ना. कोणालाही, पंतप्रधानाला असेल, मुख्यमंत्र्याला असेल, अगदी सामान्य अधिकाऱ्याला असेल. आम्ही शरद पवारांना प्रश्न विचारलेले आहेत, आम्ही बड्यावाले विलासराव देशमुखांना प्रश्न विचारले आहेत, आम्ही देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारले. आता पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार येतात ते घाबरूनच येतात. पत्रकार बघा, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे त्यांना चोपून काढतात. तिथे नारायण राणे शिव्या देतात पत्रकारांना. एखाद्या पत्रकाराने हिंमत केली तर लगेच राणे काहीतरी बोलतात, हे तू ग बस. म्हणजे चाललंय काय? कोणीतरी उठून उभं राहून सांगायला पाहिजे, हे आमचं काम आहे प्रश्न विचारणं, तुम्ही उत्तर द्या. आम्हाला पटो न पटो तुम्ही उत्तर द्या, पण प्रश्न विचारणं आणि अडचणीचे प्रश्न विचारणं हे आमचं काम आहे, ते करायला पाहिजे. इतकी बदलली आहे ना पत्रकारिता, की मला असं वाटतं बहुसंख्य पत्रकारिता ही लाचार झालेली आहे. सरकार पुढे अगदी गुडघे टेकलेले आहेत आणि पत्रकारांचा पाठीचा कणा आहे की नाही हे शोधण्याची वेळ आली. खरं आहे सर. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने बेधडकपणे घुसून आतमध्ये ज्या गोष्टी करत होतात ते हल्ली आम्हाला दिसतच नाही. त्यालाच धरून सर महानगर सारखा पेपर तुम्ही सुरू केलात आणि तो सगळा काळ आणि तो कसा जमवून आणलात. कारण की निखिल वागळे नंतर लोकांना माहिती आहे, पण त्या पूर्वीची पार्श्वभूमी मला पहिली जाणून घ्यायची आहे. लहानपणापासून सर तुम्हाला पत्रकारितेकडे वळायचंच होतं, ठरवून गोष्टी केल्या आहेत की कसं? तुम्हाला कधी असं वाटलं, एक तो क्षण असेल की त्या दिवशी तुम्हाला वाटलं की नाही, मला या
ह्या लोकांना प्रश्न विचारायला हवेत, मला त्या सरकार विरुद्ध लढायला हवं, कधी ती गोष्ट घडून आली आणि कोणी तुम्हाला सपोर्ट केला, नंतर महानगर असं ओव्हरऑल सर काय आहे? मी सांगतो, पत्रकारिता वगैरे या गोष्टी पुढे आल्या, हा. पण लहानपणापासून एक गोष्ट माझ्या घरात झाली. माझ्या वडिलांना वाचनाचं खूप वेड होतं. ओके. आणि आमच्या घरामध्ये सर्व प्रकारची मॅगझिन्स येते, म्हणजे सर्व विचारांची. साधना यायचा, सोबत यायचा, वेगवेगळ्या विचारांची, म्हणजे संघाच्या विचारांची मॅगझिन्स यायची, समाजवादी विचारांची यायची, काँग्रेसच्या विचारांची यायची, आणि आम्ही ते वाचायचो. त्यानंतर पुस्तकं यायची, अनेक बुक स्कीम्समध्ये माझ्या वडिलांनी पैसे गुंतवले होते, त्यामुळे पुस्तकं यायची. लहानपणापासूनच, म्हणजे अगदी शाळेत असल्यापासून वाचनाची प्रचंड आवड मला निर्माण झाली. म्हणजे मैदानात जाऊन खेळण्यापेक्षा घरात बसून वाचन करणं आणि पुस्तक संपवणं हे माझं जास्त मला आवडतं काम होतं. तर हे वाचन करत असल्यामुळे असेल कदाचित, पण एक लिखाणाबद्दल आकर्षण निर्माण झालं. ओके. आणि मला अगदी 8वी 9वीत असल्यापासून असं वाटत होतं की आपण जर काही आयुष्यात बनायचं असेल तर लेखक बनायला पाहिजे. आदर्श कोण होते त्यावेळेला? आम्ही शाळेत असताना अनिल अवचट होते, अरुण साधू होते, दया पवार होते, असे आदर्श होते. लक्ष्मण मानेंचं उपरा वाचलं होतं तेव्हा. आणि आमच्या शाळेमध्ये ना एक DT कुलकर्णी नावाचे सर होते, ते मराठी शिकवायचे. ओके. शाळा कुठली सर तुमची? माझी ठाण्याला मोह विद्यालय शाळा. ओके. त्यावेळेला ती कौलारू शाळा होती, लक्षात घ्या. तर मोह विद्यालय ही शाळा माझी. तिथे DT कुलकर्णी नावाचे मराठीचे सर होते. आणि एक असे सर असतात जे आपलं आयुष्य बदलून टाकतात. बरोबर. बाकी अनेक सर असतात, शिकून जातात. हे सर आम्हाला घरी बोलवायचे दर शनिवारी आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. मग तिथे त्यांनी लेखकांना बोलवलं अनेक. अनिल अवचटना आम्ही तिथे भेटलो, लक्ष्मण मानेंना भेटलो. आणि मग कळायला लागतं की आयुष्य काय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे आता हे तुमचं तरुण मुलं खूप ऐकत असतील. शाळेचा अभ्यास करा, कारण शाळेचा अभ्यास करू नका असं मी सांगितलं तर पालक चिडतील, म्हणून ते मी सांगत नाही. पण शाळेबाहेरचं जे जग आहे ना ते खूप मोठं आहे. परफेक्ट. पुस्तकातलं जग असेल, पुस्तकाबाहेरचं जग असेल. पुस्तकं वाचलीच पाहिजे, पण माणसंही वाचायला शिकलं पाहिजे. तर ह्या DT कुलकर्णी सरांनी, जे पुढे दुर्गा भागवतांचे सहकारी होते, एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्ष झाले, यांनी आम्हाला सांगितलं आयुष्यात काय करायचं ठरवलंय ते तुम्ही ठरवा, नाहीतर गटाराच्या बाजूला फिरत राहाल. अशी ते अभद्र भाषेत बोलायचे, शिव्या द्यायचे सर. त्यामुळे ते काय लोकप्रिय सर नव्हते. पण आम्हाला घरी बोलवून, एक वर्गातल्या 10-12 मुलांना असं घरी बोलवून ते वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घडवून द्यायला लागले. तिथेच आम्हाला इंडिया टुडे आहे हे कळलं, तिथेच आम्हाला संडे मॅगझिन आहे हे कळलं. आणि मग हा जो इंटरेस्ट होता लेखनातला, वाचनातला, तो अधिक वाढला ना. मग SSC, मी चांगला विद्यार्थी होतो अभ्यासात वगैरे, त्यामुळे मला मार्कही चांगले मिळायचे. आणि SSCलाही सुद्धा चांगले मार्क मिळाले होते, डिस्टिंक्शन होतं वगैरे वगैरे वगैरे. संस्कृतमध्ये चांगले मार्क होते. आता असं आहे की सगळ्यात मोठी अडचण होते माझ्यासारख्या मुलाची की मला डॉक्टर इंजिनियर बनायचं नसतं. मला माहिती असतं ते मला बनवायचं नाहीये, मला ते शिकायचं नाहीये, मला लेखक बनायचंय. मला पत्रकार बनायचं नव्हतं, मला लेखक बनायचं होतं. मी वडिलांना सांगायचं मला लेखक बनायचंय. तर माझे वडील नाही, आता त्यांना मी आता दोष देत नाही, त्यावेळेला मला खूप राग आला होता वडिलांचा. पण ते म्हणायचे अरे तुला काय भिकेची लक्षणं लागली आहे का? लेखकांना कोण पैसे देतं? हे बरोबर होतं. लेखक कलाकाराला या समाजात पैसे मिळत नाहीत ना, मान मिळत असेल कदाचित, पण हे आपल्या मराठी समाजामध्ये दुर्दैव आहे. परदेशात पैसे मिळतात लेखकाला भरपूर, कलाकारालाही मिळतात. आपल्या समाजामध्ये अजून एवढा प्रगल्भ समाज नाहीये की लेखक आणि कलाकार किंवा अशा लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. बरोबर. तर अर्थातच वडिलांनी विरोध केला. आईला मी सांगायचो नाही नाही मला हे करायचं नाही, पण घरामध्ये तुम्हाला माहिती आहे पुरुष सत्ताक पद्धती आहे आपली, त्यामुळे वडिलांचा शब्द चालतो. बिचारी आई काय बोलणार. वडिलांनी मला सांगितलं तू मेरिटचा विद्यार्थी आहेस तेव्हा तुला सायन्सलाच जायला पाहिजे, हे लक्षात ठेव. मला आर्किटेक्चरला सुद्धा जायचं होतं. नाही बाबा लेखक नाही बनायचं, आर्किटेक्चरलाच मला जाऊ द्या. मला ती JJ स्कूल ऑफ आर्टला जायचं होतं, पण तेही नाही. तुला सायन्सला जायचं आहे, तुला डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं आहे, ते आपण पुढे ठरवू, पण ह्यापैकीच काहीतरी तुला करायचं आहे. त्यामुळे मला माझा सायन्स हा विषय अजिबात आवडता नव्हता, हे लक्षात घ्या तुम्ही. अजिबात नव्हता. म्हणजे आज मला मागे वळून पाहताना वाटतं की समजा मी त्यावेळेला आर्ट्सला गेलो होतो आणि पॉलिटिकल सायन्स हा विषय घेतला असता तर मी त्या दिशेने गेलो, पण गेलो नाही हे बरं झालं. कारण
फार फार तर मी प्राध्यापक, संशोधक, PhD झालो असतो. ते नाही झालो हे बरं झालं, कारण अनेक या देशामध्ये PhD होणारे लोक काय करतायत हे मला माहिती आहे, भयंकर गोष्टी. सो ते नाही बरं झालं. तर मग मी रुईया कॉलेजात गेलो. सायन्स माझा हे होता, विषय होता. तिथे मी फायनल इयरला असताना देशामध्ये जयप्रकाशांचं आंदोलन सुरू झालं. संपूर्ण क्रांती आंदोलन. ही किती सालची गोष्ट? ही साधारण 74 सालची गोष्ट आहे. पण देशामधलं वातावरण ना 71 सालपासून बदलत होतं. 71ला बांगलादेशचं युद्ध इंदिरा गांधींनी जिंकलं. बरोबर. इंदिरा गांधी प्रचंड पॉप्युलर झाल्या होत्या त्यानंतर, युद्ध जिंकल्यानंतर. पण 2 वर्षातच परिस्थिती बदलली आणि देशामध्ये महागाईचा भडका उडाला. ओके. त्यामुळे लोक इंदिरा गांधींवर खूप नाराज झाले आणि विरोधी पक्षांनी मोठं आंदोलन उभारलं. गुजरातमध्ये एका मेसमध्ये गडबड झाली. म्हणजे मेसमध्ये मुलांना चांगलं जेवण मिळत नव्हतं. ओके. तर त्या मुलांनी आंदोलन उभारलं आणि त्यांनी बिहारमधून जयप्रकाश नारायण हे मुळातले मार्क्सिस्ट, नंतर सर्वोदयी झालेले नेते, समाजवादी नेते, त्यांना बोलवलं ओके. की हे मुलांचं आंदोलन आहे, पण हे व्यापक व्हायचं असेल तर तुम्ही आमचं नेतृत्व करा. ओके. याचं कारण तुम्ही ज्येष्ठ आहात, आम्हाला ह्याच्यातलं काय कळत नाही. म्हणून त्या गुजराती मुलांनी बोलवलं जयप्रकाशांना. जयप्रकाश त्यांना म्हणाले की तुम्ही यामध्ये राजकीय नेत्यांची लुडबुड करू देणार नसाल त्यांना, तर मी तुमचं नेतृत्व करीन. आणि मग ह्या आंदोलनाला मोठं स्वरूप मिळालं. हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन झालं. JPनी त्याला संपूर्ण क्रांती, म्हणजे संपूर्ण परिवर्तन करायचं आहे देशामध्ये. ओके. सगळं सिस्टीमच बदलायची. ही सिस्टीम आम्हाला नको आहे, आम्हाला हा देश नवा घडवायचा आहे, अशी इच्छा त्यामध्ये. मग ते बिहारमध्ये पसरलं. बिहारमध्ये मोठं आंदोलन सुरू झालं. तर बिहारमध्ये JPनी, मला आजही आठवतं, मी गेलो होतो बिहारमध्ये त्यावेळेला. ओके. रुईया कॉलेजमध्ये होतो आणि आकर्षण होतं, त्यामुळे बिहारमध्ये गेलो होतो. पण आपली शिक्षण पद्धती कशी वाईट आहे, त्याचा काही उपयोग नाही, नोकरी लागण्यापलीकडे काहीच ती देत नाही, ज्ञान अजिबातच मिळत नाही. मी सांगतो, बिहारमध्ये मी जो राहिलो 6, 7, 8 महिने, मला असं वाटतं माझ्या आयुष्यातला पहिला धडा बिहारमध्ये मिळाला. ओके. मी महाराष्ट्रातला होतो, मी मुंबईतला होतो. मी गरिबी, दारिद्र्य, अडाणीपडा, बायकांची वाईट परिस्थिती, दलितांची वाईट परिस्थिती पहिल्यांदा बिहारमध्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितली. ओके. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितली. माझं पहिलं शिक्षण बिहारमध्ये झालं. तोपर्यंत शिक्षण ठीक आहे, रुटीन, आपण शाळा, कॉलेज, म्हणजे शिक्षक चांगले होते, DT कुलकर्णींसारखे. पण ते शिक्षण पहिल्यांदा झालं या चळवळीमुळे झालं. म्हणजे निखिल वागळे कशामुळे घडला, तर निखिल वागळे हा या देशातल्या अनेक चळवळींमुळे घडला. कारण मी चळवळीचा सहप्रवासी आहे, मी लोकांचा पत्रकार आहे. माझी बांधिलकी कोणाशी आहे? माझी बांधिलकी सरकारशी नाही, माझी बांधिलकी अधिकाऱ्यांशी नाही, माझी बांधिलकी सर्वसामान्य माणसाशी आहे. हो. त्याचा जो आक्रोश आहे तो पोचवण्याचा प्रयत्न आयुष्यभर केला. आणि मी तुम्हाला सांगतो, मला ह्या लोकांनी भरपूर दिलं, म्हणजे पैसे दिले वगैरे नाहीत. पण मी एक घटना सांगतो, खूप घटना आहेत. पार्ल्याला एका माणसाचं घर पाडणार होते, काय रस्ता वायडनिंग होणार होतं, काय होतं काय. आता अशी सगळी दुःखी माणसं जी विक्टिम्स आहेत ती माझ्याकडे येतात. स्वाभाविक आहे बरोबर की हा बोंब मारेल, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा बोंब मारेल. तर तो माणूस माझ्याकडे आला. आता झालं असं की लोकल कॉर्पोरेटर, तिथले पोलीस यांचं संगनमत होतं, बिल्डरचं संगनमत होतं. त्यामुळे या माणसाचं घर जे आहे ते ह्याला पाडू द्यायचं नव्हतं, कारण तो अनेक वर्ष तिकडे राहत होता. बरोबर. पोलीस दबाव आणत होते, तू दे बिल्डरला घर. बिल्डर दबाव आणत होता, बिल्डर पैसेही द्यायला तयार होता. पण मी त्याला सांगितलं की तुला जर पाडू द्यायचं नाही घर, तर तिथे राहण्याचा तुला हक्क आहे, बरोबर, प्रश्नच नाही आहे. तर आम्ही ती बातमी केली महानगरमध्ये. नंतर त्याला पोलिसांनी पकडून दिला आणि पोलिसांनी दम द्यायचा प्रयत्न केला. तर आता असं आहे की पत्रकार म्हणून मला काय तिकडे जायची गरज नव्हती. पण आता असं आहे, ह्या माणसाला जर आपण बातमी छापलेली आहे तर त्याचं रक्षण करणं सुद्धा आपलं काम आहे, असं माझ्या मनाने घेतलं. पत्रकार म्हणून पत्रकाराला समाजात किंमत आहे, नागरिकापेक्षा तो एक पाऊल पुढे आहे. म्हणून मी जुहू पोलीस स्टेशनला गेलो. तिथे त्या माणसाला पोलीस वाईट वागणूक देत होते. त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. पुढे असं झालं की हे प्रकरण त्या माणसाच्या बाजूने निकाल लागला आणि ते घर त्याचं वाचलं. ओके. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी त्याचं घर वाचलं, तो आपली बायको, आपली मुलगी यांना घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला की रात्री जेव्हा घरावर दगड पडायची तेव्हा आमच्या मनामध्ये काय यायचं हे आम्हाला माहिती आहे. या भीतीपासून तुम्ही आम्हाला मुक्त केलं. ही माझी सगळ्यात मोठी पावती होती.
क्या हे लक्षात घ्या. 1992-93च्या दंगलीमध्ये पत्रकार म्हणून फिरताना असं लक्षात आलं, अमुक एका धारावीतल्या वस्तीवर हल्ला होणार आहे आणि इथे झोपड्यात जाळल्या जाणार आहे. तिथे संजय पांडे म्हणून DCP होते. मी तुम्हाला सांगतो, मी त्यांना फोन केला आणि सांगितलं, हे बघा, हे असं असं होणार आहे, तुम्ही काहीतरी ताबडतोब करा, आपण या माणसांचे जीव वाचवू शकतो. अधिकारी चांगला होता, त्यांनी हस्तक्षेप केला, ती वस्ती वाचली. असे असंख्य अनुभव आहेत. 1992ची दंगल आणि 93ची दंगल. 92च्या दंगलीमध्ये मुस्लिम धर्मांध संघटना आक्रमक होत्या, 93च्या दंगलीमध्ये शिवसेना आक्रमक होती. पण या दंगलीतला जो हिंसाचार होता तो वाचू शकत होता. हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आमचं एक सहकारी युवराज मोहिते त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या घरी होते. त्यांनी तो किस्साही सांगितलेला आहे अनेकदा. आणि तिथे सगळं चाललेलं होतं, त्यांनी ऐकलं. ते माझ्याकडे आले, ते घाबरलेले होते, त्यांच्यावर दबाव होता, पण ते सांगायला आले की असं असं होतंय, उद्यापासून दंगल सुरू होणार आहे. मी रात्री सुधाकरराव नाईक तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांना फोन करायचा प्रयत्न केला. तर मला सेक्रेटरी सांगितलं ते आता फोन घेण्याच्या अवस्थेत नाही आहेत. मी म्हटलं, करतायत काय फोन घेण्याच्या अवस्थेत? आता मी कोणाच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलू इच्छित नाही, पण शहरामध्ये दंगल पेटणार आहे आणि मुख्यमंत्री फोन घेत नाही रात्री 10 वाजता. काय लायकीचा मुख्यमंत्री आहे हा? अशा मुख्यमंत्र्याला जाब नको विचारायला? आणि हा पत्रकारच विचारू शकतो. हळूहळू बातम्या यायला लागल्या, अमुक एका ठिकाणी दंगल होते, हल्ला होतोय. आम्ही जे हॉस्पिटलला गेलो, तिथे मला गृहमंत्री भेटले, गृहराज्यमंत्री त्यावेळेचे भेटले. तर त्यांना मी जाब विचारला, तुमचे मुख्यमंत्री फोन घेत नाहीत. मी गांधीवादी नेते होत्या उषा मेहता, त्यांना फोन केला. त्यांना म्हटलं, तुम्ही हस्तक्षेप केला, उद्यापासून दंगल सुरू होणार आहे. हस्तक्षेप केला, त्यांनी प्रयत्न केला, पण काही झालं नाही, कारण सुधाकरराव नाईक यांना काही करायचं नव्हतं. माझं असं म्हणणं आहे की 1992-93च्या दंगली ही सरकारनी निष्क्रियता दाखवल्यामुळे घडलेल्या आहेत. हस्तक्षेप करायचा सुद्धा आम्ही प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी दंगल सुरू होणार. पत्रकाराचं हे काम आहे ना. मी बातमी देऊन मोकळा होऊ शकलो असतो, उद्यापासून दंगल सुरू होणार आहे असं बाळासाहेब ठाकरे वगैरे. मी बातमी त्यावेळेला दिली नाही. समाजाचं हित जर साधायचं असेल तर केवळ बातमीच्या पाठी लागून चालणार नाही. काही सर्व सत्य, मला खासदार बापू काळगा जाते होते, त्यांनी मला एकदा सांगितलं होतं, निखिल तू खरं बोलतोस हे चांगलं आहे, पण सगळं सत्य एकदम बोलू नकोस, ते समाजाला पचत नाही. सगळं सत्य एकदम बोलायचं नसतं, त्यामुळे हप्त्याने सत्य सांगत जा. माझ्या हे लक्षात होतं. त्यावेळेला बातमी आम्ही दिली नाही, नंतर दिली. पण मुद्दा असा आहे की पत्रकार असा हस्तक्षेप करून समाजातल्या अनेक घटना यांना दिशा देऊ शकतो, लोकांना वाचवू शकतो. गिरणी कामगार, तुम्ही गिरण गावातले आहात, गिरणी कामगारांचं एवढं मोठं आमचं दत्ता इसवलकरांचं, आता हे जे बॉलिंग ॲली वगैरे झाले आहेत ना, तिकडे गिरणी कामगार घुसले होते तेव्हा आम्ही तिकडे होतो. हे सगळं आम्ही बघितलं. अरुण गवळीच्या विरुद्ध, अरुण गवळी तुमची खटाव मिल, तिथे अरुण गवळी होता, त्याची युनियन होती. हा सचिन अहिर सुद्धा त्यावेळेला अरुण गवळीचा भाचा तो, आता तो व्हाईट कॉलर्ड एकदम पॉलिटिशियन झालेला आहे. पण हे सगळं बघितलंय ना, माफियागिरी बघितली आहे, ते सुनीत खटावचा खून बघितलेला आहे. आमचे गिरणी कामगार देशोधडीला लागले, 2.5 लाख गिरणी कामगार, हे बघितलेलं आहे. त्यामध्ये अनेक मित्र होते. आमचा इसवलकर, दत्ता इसवलकर मॉडर्न मिलमध्ये कामगार क्लार्क होता तो. त्यांनी नंतर गिरणी कामगार संघर्ष समिती काढली, त्या आंदोलनात मी होतो. गिरणी कामगारांचं कसं वाटोळं काँग्रेस सरकारने केलं, शिवसेनेने त्यावेळेला काही हस्तक्षेप केला नाही. वाटोळं झालं. गिरणी कामगारांना घरं आपली चालवायला, कुटुंब जिवंत ठेवायला काय करावं लागलं याचं प्रतिबिंब जयंत पवारांच्या अधांतर नाटकात आहे. तुम्ही बघितलं असेल अधांतर नाटकामध्ये. तर मी सांगतो तुम्हाला, त्या काळात अनेक गिरणी कामगारांच्या मुली या बारमध्ये काम करायला लागल्या होत्या. अनेक तरुण मुलं केवळ पैशासाठी, बाप कमवत नाही, माझ्या आईला काही काम नाही, काय करणार घर चालवण्यासाठी, म्हणून अरुण गवळीच्या गँगमध्ये गेले. अरे बापरे. दाऊद आणि अरुण गवळी या दोघांनी या गिरणी कामगारांच्या अवस्थेचा फायदा घेतला आणि 2.5 लाख गिरणी कामगार होते. मुंबईचं गिरणगाव ही मुंबईची शान होती. मी सांगतो, मला माझ्या आईचे काका खटाव मिलमध्ये नोकरीला होते, ते सुपरवायझर वगैरे होते. त्यामुळे खटाव मिलच्या परिसरात त्यांना बंगला होता. म्हणजे मिलमध्ये काम करणं, आज जसं IT मध्ये काम करणं हे मोठं मानलं जायचं, तसं मिलमध्ये काम करणं मानलं जायचं. या संपूर्ण गिरणगावाचा सत्यानाश केला या राजकारण्याने. बेकार. आणि दत्ता सामंतांचा संप, दत्ता सामंतांना अनुभव नव्हता,
त्यांना SM जोशी आणि डांगे सांगत होते की तुम्ही संप मागे घ्या, कारण गिरणी कामगारांना कायम वाढ जी मिळालेली आहे ती 2 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, 10 रुपये अशी मिळालेली आहे. त्यापेक्षा जास्त दत्ता सामंतांना मिळत होती, तरी त्यांनी संप मागे घेतला नाही. आजपर्यंत ऑफिशियली दत्ता सामंतांचा संप मागे घेण्यात आलेला नाही, हे तुम्हाला माहितीये का? तो आजपर्यंत ऑफिशियली दत्ता सामंत, दादा सामंत कोणी हा संप मागे घेतलेला नाही. देशोधडीला लागले गिरणी कामगार, गिरण्या बंद पडल्या. आज काय झालंय बघा, ते सगळं विकलं आणि आज तिथे आलंय बिग, काय तुमचं बाजार ना, बिग बाजार, बॉलिंग ॲली आणि हॉटेल आणि चाललंय. तिथे आमची गिरणी कामगारांची मुलं मी बघतो बिग बाजार मध्ये सेल्समन आहेत, 3,000, 4,000 रुपयावर काम करतायत. काय चाललंय, तुम्ही काय केलंय? तर ह्यामध्ये सुद्धा म्हणजे बातम्या देऊन पत्रकार म्हणून मी काय कार्यकर्ता नाही, पण अशा प्रकारे लोकांच्या आंदोलनाबद्दल बरोबर राहणं, हे आंदोलन असेल, मेधा पाटकरांचं आंदोलन असेल, किंवा भाई ठाकूर विरुद्धच्या गुन्हेगारी विरुद्ध जो लढा दिला वसईमध्ये फादर दिब्रिटो, या सगळ्यांबरोबर आम्ही होतो. रिपोर्टर म्हणून होतो, संपादक म्हणून होतो. तुम्हाला सांगतो, वसईमध्ये जेव्हा भाई ठाकूरची दहशत होती, एक सोन्याच्या चिप्स, सोन्याच्या काय बिस्किट, हा, ते स्मगलिंग चालायचं ना. भाई ठाकूर हा दाऊदचा माणूस होता, तुम्हाला माहिती आहे. बरोबर. तर सोन्याच्या बिस्किट घेऊन एक बोट आली आणि ती वसईच्या तिकडे एका गावाच्या वडराई गाव, तिथे किनाऱ्यावर आली वाहत. कशी आली काय नाही आपल्याला माहित नाही. तिथे फुटली. ओके. आणि स्वाभाविक आहे, सोन्याची बिस्किट गावात आल्यावर कोण गप्प बसतो? माझ्या बाजूला आली, मी पण 2 बिस्किट उचली, अशी अवस्था आहे लोकांची. बिचारे गरीब आदिवासी लोक तिकडचे वडराई गावातले. तर त्यांनी ते घेऊन गेले ते बिस्किट घरी. आली बोट, फुटली. आता फुटली कशी आणि काय ते पोलीस सांगू शकतात आणि ते गुन्हेगार सांगू शकतात. तर भाई ठाकूरनी त्या गावामध्ये जाऊन लोकांना जाब विचारला आणि भयंकर दहशत माजवली. ओके. लोकांचा छळ केला. बापरे. त्यानंतर भाई ठाकूरच्या दहशतीविरुद्ध मोठं आंदोलन वसईमध्ये सुरू झालं. वसईतले लोक इतके घाबरत होते. भाई ठाकूरची प्रचंड दहशत होती. म्हणजे सामनाचा रिपोर्टर होता एक, आता त्याचं नाव जितेंद्र कीर, त्याला उकळत्या डांबरामध्ये टाकून मारला होता. तुम्ही त्यावेळेच्या सामन्याचे अंक काढून वाचा. उकळच्या डांबरामध्ये मारला होता टाकून. एवढी दहशत होती. दाऊद इब्राहिमचाच माणूस ना तो. दाऊद इब्राहिम कसा तयार झाला? अनेकांच्या खांद्यावर उभा राहून दाऊद इब्राहिम तयार झाला राजकीय आशीर्वादामुळे. असो, तर एवढी दहशत होती की आम्ही गेलो होतो मिटिंगला, चर्चमध्ये मिटिंग. तिनईकर होते त्यावेळचे आयुक्त आणि दुर्गा भागवत होत्या. अशा मोठ्या माणसांच्या मिटिंगलाही 5 माणसं सुद्धा नव्हती. 1 वर्षानंतर फादर दिब्रिटोने एवढं प्रबोधन केलं लोकांचं की जेव्हा भाई ठाकूरवर कारवाई झाली आणि त्याला तिहार जेलमध्ये टाकला तेव्हा तिथे 1 लाखाची सभा झाली. ओ ग्रेट. अशा परिवर्तनाचा मी साक्षीदार आहे. हे माझं भाग्य आहे पत्रकार म्हणून. मी काय आत्मचरित्र वगैरे लिहिलेलं नाही. लोक मला सांगतात तुम्ही आत्मचरित्र लिहा, एवढ्या आठवणी आहेत तुमच्या. मला 2दा जेलमध्ये पण टाकला, तुम्हाला माहिती आहे, या महाराष्ट्र सरकारने. त्यामुळे मी मस्तपैकी आर्थर रोड जेल पण बघितलेलं आहे. माझ्या दृष्टीने तो अनुभव आहे ना. 7-8, 18 वर्षाची मुलं त्या जेलमध्ये आहेत अंडर ट्रायल म्हणून. हे सगळे अनुभव तुम्हाला मिळालेले आहेत ज्या आयुष्यामध्ये. आणि एकदा मी जेलमध्ये असताना 2 वेळा अंडा सेल होता मला. मी राजकीय कैदी होतो, याचं कारण मला हे प्रिव्हिलेज जो असतो असेंब्लीचा विशेष अधिकार, तो भंग केला म्हणून जेलमध्ये टाकलं होतं. पहिल्यांदा 4 दिवस आणि नंतर 10 दिवसाची शिक्षा होती. ती मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी कमी केली. याचं कारण ते असं म्हणाले विधानसभेमध्ये की निखिल वागळे हे जेलमध्ये जातात आणि जेलमधल्याच भानगडींविरुद्ध लिहितात. तेव्हा यांना जेलमध्ये न पाठवण्यातच आपलं हित आहे. त्यामुळे त्यांनी शिक्षा 10 दिवसाची कमी करून 1 दिवसाची केली. ओके. पण पहिल्यांदा माझ्या अंडा सेलमध्ये कोण होते? तर बॉम्बस्फोटातले आरोपी. अरे बापरे. म्हणजे हे सगळे संजय दत्त आणि हे सगळे लोक तत्सम आरोपी होते. माझ्या सेलमध्ये नव्हते, माझा सेल वेगळा होता, पण त्या कोठडीमध्ये होते. दुसऱ्या वेळेला माझ्या कोठडीमध्ये केतन पारेख जे घोटाळा झाला होता त्यातले आरोपी, प्रिया राजवंशी खुनी, अशा महान लोकांबरोबर मी त्या जेलमध्ये एक पत्रकार होतो. अहो पण मला इतका मोठा अनुभव मिळाला ना. असं काय करता? 5 दिवसामध्ये मला तर 2-4 महिने जेलमध्ये ठेवला होता. संजय राऊतनी जसं पुस्तक लिहिलंय ना, नरकातलं स्वर्ग. हा, नरकातलं स्वर्ग, खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे ते. सुंदर आहे. तर तसं अनुभव मिळाला असता. कारण जेल हे जगाचं गांधीजी नेहमी म्हणायचे तुरुंगवास भोगला पाहिजे माणसानी, चांगल्या कामासाठी, वाईट कामासाठी नाही. कारण ते एक शिक्षणच आहे ना. माझं शिक्षण झालं या 5 दिवसात. मी या महाराष्ट्र सरकारचा आधी शरद पवारांचा आणि नंतर विलासराव देशमुखांचा आभारी आहे की मला या नाही तर मला कधी
जेलमध्ये काय चालतं म्हणजे जेलमध्ये तुम्हाला सगळं काही मिळू शकतं. जेलमध्ये दारू मिळू शकते आणि जे सरकारी जेवण येतं त्याचं सरपण करून स्वतःचं तिकडे स्वयंपाकघर चालू करतात लोक. डब्यामध्ये धान्य भरून आणतात. काय काय जेलमध्ये काहीही होऊ शकतं, कळलं का? कैदी जर इन्फ्लुएन्शियल असेल तर जेल हे 5 स्टार हॉटेल होऊ शकतं. ह्याची झलक मी पाहिलेली आहे. मला नव्हती माहिती. नाही मी लिहिलंय त्यावेळेला महानगरमध्ये मोठे लेख लिहिल्यानंतर मिड डेनी पण ते छापले. माझ्या दृष्टीने हा मोठा अनुभव होता ना. पत्रकाराला काय पाहिजे, आणखीन 2-4 वेळा जेलमध्ये टाका, पण नंतर सरकारने मला काय टाकलं नाही जेलमध्ये, कारण हा वाह्यात माणूस आहे. तेव्हा याला जेलमध्ये टाकून हा तिकडचं. माझ्या खोलीमध्ये पुसायला जो मुलगा यायचा तो 7 वर्षाचा होता, 7 का 8 वर्षाचा जेलमध्ये. हा ओके. त्याला पाकिटमार म्हणून हे झालेली होती शिक्षा. म्हणजे तो काय म्हणतात ज्युएनाईल होता. त्याला केवळ जामीन द्यायला माणूस नाही म्हणून तो आतमध्ये होता. आणि जामीन किती 2,000-5,000 रुपये तिथे होता तो. ह्या मुलाला मी भेटलो. काय काय जग आहे बघा. अरे एका बाजूला इथे अंबानीच्या लग्नामध्ये एवढे पैसे उधळले जातात आणि दुसऱ्या बाजूला 1,000-500 रुपये जामीन द्यायला माणसांना काय हे नाही, माणसं मिळत नाहीत. ते जेलमध्ये 7-8 वर्षाची 10 वर्षाची मुलं कितपत राहतात. हे जग पत्रकारितेने मला हे जग दाखवलं बघा. मी ऋणी आहे या सर्व लोकांचा, राजकारणी सर्वांचा, ज्यांनी मला तुरुंगात पाठवलं. निखिल सर, ह्याच्याबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडनं समजून घ्यायची ती म्हणजे तुम्ही अंधश्रद्धेवर खूप मोठं काम करता आणि केलंय पूर्वी पण. तर तुम्ही त्याच्याशी कसे जोडले गेलात आणि ती जरा आम्हाला गोष्ट समजून घ्यायला आवडेल. पहिली गोष्ट म्हणजे मी अंधश्रद्धेच्या विरोधी का आहे मी तुम्हाला सांगतो. एक लोकांना असा गैरसमज आहे की निखिल वागळे हे धर्माच्या आणि श्रद्धेच्याच विरोधी. मी तसा नाही. मी स्वतः नास्तिक माणूस आहे, पण मी धर्माच्या विरोधी नाही. या देशामध्ये आपल्या घटनेने लोकांना प्रार्थना स्वातंत्र्य दिलेलं आहे, राईट टू वर्शिप. त्यामुळे ज्याला कुणाला स्वतःचा धर्म पाळायचा आहे तो धर्म पाळायचा त्याला घटनात्मक अधिकार आहे. मी असं कोणाला सांगू शकत नाही तू तुझा धर्म पाळू नकोस, कोणीच कोणाला सांगू शकत. बरोबर. पण तो धर्म स्वतःच्या घराच्या उंबरठ्या आड राहायला हवा. आणि आपल्या घटनेमध्येच घटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये विज्ञान निष्ठा आहे. घटनेनेच धरलाय विज्ञान निष्ठेचा आग्रह. बाबासाहेब आंबेडकरांनीच ते लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे समाजामध्ये जी अंधश्रद्धा आपल्या घरापासूनच असते ना. माझ्या घरामध्ये सुद्धा श्रद्धा होती, अंधश्रद्धा होती. माझ्या घरामध्ये एवढे देवाच्या तसबिरी होत्या, मी तुम्हाला सांगतो 10-12 तसबरी होत्या. मग ते छोटे छोटे देव असतात ना पितळेचे, चांदीचे वगैरे. माझी लहानपणी मुंज झाली होती, हे पण तुम्हाला सांगतो. आता लोकांना आश्चर्य वाटेल. हा, कारण एक 7-8 वर्षाचं मला काय अक्कल असणार. माझी मुंज करू नका असं मी कसं सांगणार. माझ्या आजोबांनी सांगितलं मुंज केली, जानवं घातलं, गोटा केला. माझे फोटो अजून आहेत. लोकांना धक्का बसेल, विशेषतः ब्राह्मण लोकांना धक्का बसेल, कारण मला लोक ब्राह्मण विरोधी मानतात ना. म्हणजे मी ब्राह्मण जातीच्या विरोधात नाही, मी ब्राह्मण्याच्या विरोधी आहे. परफेक्ट. ब्राह्मण्य म्हणजे काय? तुम्ही स्वतःच्या जाती आणि धर्माच्या जोरावर स्वतःचं श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणं. मी ब्राह्मण आहे म्हणून मी श्रेष्ठ आहे, हे चूक आहे. सर्व माणसं समान आहेत. त्यामुळे मी ब्राह्मण्याच्या विरोधी आहे. ब्राह्मण जातीमध्ये अनेक समाजसुधारक झालेले आहेत, त्यांच्या विरोधात मी असायचं कारण नाही. अगदी महात्मा फुलेंना मदत करणारी माणसं सुद्धा ब्राह्मणातली होती. म्हणजे भिडेंनी वाडा दिला महात्मा फुलेंच्या शाळेसाठी. आता ब्राह्मण म्हणतात की भिडे ब्राह्मण होते, पण हे सांगत नाहीत की त्या भिडेंना बहिष्कृत केलं होतं ना ब्राह्मणांनी. केवळ सुधारक आहे म्हणून बहिष्कृत केलं होतं. मग त्यांनी महात्मा फुलेंना मदत केली. बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्यामध्ये अनेक जे लोक होते ते त्यामध्ये दलित तर होते, त्याच्यामध्ये ब्राह्मण होते, त्याच्यामध्ये CKP होते, त्याच्यामध्ये मुस्लिम होते, अनेक लोक होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं जेधे जवळकरांना की मी या माझ्या ब्राह्मण सहकाऱ्यांना दूर करणार नाही, कारण ते मला महत्वाचे आहेत, ते माझा विचार मानतायत. त्या मुद्दा असा आहे की ब्राह्मण विरोधी मी नाही, मी श्रद्धा विरोधी नाही, मी अंधश्रद्धा विरोधी आहे. आता अंधश्रद्धा विरोधी का आहे याचं साधं कारण आहे की अंधश्रद्धेमुळे समाजाचा नाश होतो. आज जे बुवा बाबा तुम्ही बघितलं, कोण बाबा काय धंदे करतात. तो आसाराम गेला जेलमध्ये, तो आणखीन एक राम रहीम जेलमध्ये होता, तो कधीही पॅरोल सुटतो. काय कशासाठी त्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो मला कळत नाही. आपल्याला मेंदू दिलाय ना, मेंदू दिलाय ना. कोणी धर्माने सांगितलं, हे जे धर्मग्रंथ आहेत
ते देवानी वगैरे तयार केलेले नाहीत, हे तर लॉजिकली समजायला पाहिजे. हे माणसाने तयार केलेलं आहे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे बहुसंख्य धर्मग्रंथ हे पुरुषांनीच तयार केलेले आहेत. त्यामुळे बायकांवर ते कायम अन्याय करतात. हे लक्षात ठेव, कायम बायकांवर अन्याय करतात. मुद्दा असा आहे की मला जर बुद्धी असेल आणि मी जर भारतीय घटना मानत असेल, मी कोणताही धर्मग्रंथ श्रेष्ठ मानत नाही. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं भारतीय संविधान श्रेष्ठ मानतो. सगळ्यात कुराण नाही, मनुस्मृती नाही, हिंदू धर्मातले कोणतेही वेद नाहीत, काही नाही, ख्रिश्चनांचं बायबल नाही. माझी घटना ही सर्वश्रेष्ठ आहे. ती मला कसं जगायचं सांगते, ती मला समतेचा आणि बंधुतेचा संदेश देते. हे लक्षात घ्या. ते एक मोठं आपल्याला मिळालेलं काय म्हणतात तो खजिना आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं काम करून ठेवलं, हे लक्षात घ्या. आणि बाबासाहेबांचं हे मोठेपण जे आहे ते या देशाला कळलंय की नाही मला कधी कधी प्रश्न पडतो. पण गांधीजींना तर कळलं होतं, म्हणून गांधीजींनी बाबासाहेबांना निवडून आणा आणि त्यांच्याकडे हे काम द्या असं काँग्रेसवाल्यांना सांगितलं. क्या बात आहे. हे लक्षात घ्या. पण या देशाला बाबासाहेब अजून दलितांचे नेते वाटतात. मी नाही मानत बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे अख्ख्या भारताचे नेते आहेत, हे लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकर हा युगपुरुष आहे, हे लक्षात घ्या. त्यांचं जे काम आहे, त्यांचं जे लिखाण आहे, अजून लोकांनी वाचलेलंच नाही ना. आपण सगळे प्रत्येक जण आपापल्या जातीत आहोत, प्रत्येक जण आपापल्या धर्मात आहोत. त्यामुळे आपल्या त्या पलीकडे जाऊन कोणतरी जगामध्ये काहीतरी सांगतंय, अरे आणि वाचा काहीतरी, मुळामध्ये जाऊन पुस्तक वाचा, मुळामध्ये कोण काय म्हणतोय, चांगल्या लोकांचे विचार आहे का. तर हे सगळं असताना, पत्रकारिता चालू असताना दाभोळकर माझे ओळखीचे होते, म्हणजे भेटले ते. दाभोळकरांचं का तुम्हाला माहिती आहे, नरेंद्र दाभोळकर हे महाराष्ट्राच्या कबड्डी टीमचे कॅप्टन होते. हो, तुम्हाला माहित नाही? कबड्डी टीमचे कॅप्टन होते. उत्कृष्ट खेळाडू. क्या बात आहे. उत्कृष्ट खेळाडू. त्यांनी महाराष्ट्राला अनेक पदकं मिळवून दिलेली आहेत. तर त्यानंतर ते अंधश्रद्धा निर्मूलनाकडे वळले, कारण तो विचार त्यांना महत्वाचा वाटला. हे जे अब्राहम कोवूर आहेत श्रीलंकेचे, किंवा प्रेमानंद म्हणून आहेत, ते पण श्रीलंकन आहेत. हे सगळे लोक इथे येऊन त्यांच्या यात्रा निघाल्या होत्या. त्यानंतर 85 नंतर दाभोळकरांनी हे काम सुरू केलं. मला असं वाटलं की ह्या कामाला पत्रकारांनी साथ दिली पाहिजे, कारण हे समाजाच्या उत्थानाचं काम आहे. जे गाडगे बाबा करत होते, गाडगे बाबांनी सुद्धा अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलं. तुम्हाला माहिती आहे, हे अनेक लोकांना माहिती नाही की गाडगे बाबा आपल्या पाया पडणाऱ्या माणसाला झाडूनी मारायचे. पाया पडण्यालाच, अरे हल्ली कोणी कोणाच्या पाया पडते, पाया पडण्यासारखी माणसं सुद्धा राहिलेली नाहीत. माझा पाया पडण्याला विरोध नाही, पण अरे योग्य माणसांच्या पाया पडा ना. कोणतरी राजकारणी आहे, कोणतरी गुंड आहे, कोणतरी मवाली आहे, कोणतरी दारूवाला आहे, त्याच्या पण जाऊन पाया पडतात. तर गाडगे बाबांना सांगायचं हेच होतं की चुकीच्या माणसाच्या पाया पडू नका. गाडगे बाबांनी महाराष्ट्रामध्ये किती संतांनी हा सगळा प्रचार केला, सुधारणेचा, समाज पुढे घेऊन जाण्याचा. तर मला असं वाटलं पत्रकार म्हणून आपलं योगदान ह्यामध्ये द्यायला पाहिजे. त्यामुळे पहिल्यापासून यांच्या दाभोळकरांच्या चळवळीबरोबर राहिलो. मी जेव्हा IBN लोकमत चालू केलं तेव्हा दाभोळकरांना एक कार्यक्रम दिला. ते दर महिन्याला माझ्याकडे येऊन लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे. वाटेल ते विचारा, लोकांचे प्रश्न त्याची उत्तरं द्यायची. आणि त्यामधून असं लक्षात आलं की लोकांचे खूप गैरसमज आहेत. दाभोळकर धर्माच्या विरुद्ध आहेत हाही गैरसमज होता, पण तो त्यांनी दूर केला. ते धर्माच्या विरुद्ध अजिबात नाही. आणि माझं असं म्हणणं आहे की ज्यांना धर्माचा धंदा करायचा आहे त्याच लोकांनी नरेंद्र दाभोळकरांचा खून केला. हो, कारण नरेंद्र दाभोळकरांचा विचार पुढे गेला असता तर धर्माची दुकानं बंद झाली असती ना. हा प्रॉब्लेम आहे. तर मी माझं योगदान दिलं. अंधश्रद्धेच्या तर मी विरुद्धच आहे. मी माझ्या हातात सत्ता दिली ना, यातले 90% बाबा बुवा तुरुंगात जातील आणि तीच त्यांची लायकी आहे. मी तुम्हाला सांगतो, एकटा आसाराम कशाला. काही लोकांना सांगतात कोणीतरी सिगरेट ओढतोय, मग त्या सिगरेटची राख लोक हातात, अरे काय मूर्खपणा चाललेला आहे. कोणतरी बुवा चहा पितोय आणि ते उष्टा चहाचा कप कोणतरी पितायत, कोणतरी गल्ली बोळातले बुवा आहेत. यांना सगळ्यांना एकदा जेरबंद करून ना तुरुंगातच टाकलं पाहिजे. आणि आता आपल्याकडे कायदा आहे, जादूटोणा विरोधी कायदा आहे, आणि त्या कायद्यानुसार केवळ हिंदू धर्मातल्या बुवांवर नव्हे तर मुस्लिम धर्मातल्या, ख्रिश्चन धर्मातल्या बुवांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. केवळ हिंदू धर्मात अंधश्रद्धा नाही, सर्व धर्मात आहे. सर्व धर्मात गाढव लोक आहेत. गाढवाचा कशाला अपमान करा, आपण गाढव नाही म्हणायला पाहिजे. पण विचार न करणारी माणसं आहेत. मुद्दा आहे की विचार न करणारी सर्व धर्मात माणसं आहेत. तेव्हा श्रद्धा बाळगा. माणसाला आंबेडकरांनी म्हटलं होतं बौद्ध धर्म स्वीकारताना की माणसाला, दुबळ्या माणसाला ना आधार लागतो. मला देवाचा आधार लागत नाही, कारण मला
विचारांचा आधार आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग माझा मानतो, त्यामुळे त्या विचाराचा मला आधार आहे. मी बुद्धाचं तत्वज्ञान वाचलेलं आहे. बुद्ध स्वतःला देव म्हणत नाही, हे लक्षात घ्या. परफेक्ट. त्यामुळे मला असं वाटतं की विचार करायला पाहिजे, आणि हे पत्रकारितेचं काम आहे. समाजामध्ये अंधश्रद्धेचं निर्मूलन करणं हे सुद्धा दारिद्र्य निर्मूलनाला हातभार लावणं जसं मीडियाचं काम आहे, तसं अंधश्रद्धा निर्मूलनाला हातभार लावणं हे सुद्धा पत्रकारांचं काम आहे. त्यानुसार मी केलं, आणि दाभोळकरांचा खून झाला, नंतर पानसरेंचा खून झाला, गौरी लंकेशचा खून झाला. त्यानंतर एक दिवस मला माझ्या घरी मुंबई पोलीस आले. तर म्हटलं झालं काय, माझ्या घरी कशाला पोलीस, म्हणजे धमक्या वगैरे आधी मला येत होत्या खूप सनातन संस्थेकडून. ते माझ्यावर चिडलेले होते. दाभोळकरांना कार्यक्रम दिला, मग मी माझ्या आमने सामने कार्यक्रमातून त्यांना खूप प्रश्न विचारायचो. तर त्यांचे वकील यायचे आणि उत्तरं द्यायचे माझ्याशी, पुनाळेकर म्हणून. तर ते पुनाळेकरच आरोपी ठरले, आणि ते नंतर एकदा काही दिवस जेलमध्येही गेले. तर असो, तर माझं काय म्हणणं आहे, सनातन संस्था वगैरे या सगळ्या जे कोणी असतील, नावं महत्त्वाची नाही, या लोकांना तुम्हाला धर्माचा प्रचार करायचा आहे ना, तुम्ही कोणाकडूनही पैसे न घेता करा की. तुम्ही कशाला लोकांकडून पैसे उकळता आणि बुवाबाजी करता. मग कोणी बुवा बसतो, म्हणजे मी एक कथा ऐकलेली आहे की बुवा म्हणे कमोडवर बसले आणि कमळं उगवली. हा चमत्कार झाला. अरे काय चाललंय का तुमचं, म्हणजे ऐकणारे पण वेडे आणि मानणारे पण वेडे. हा गाडगे बाबांचा महाराष्ट्र आहे बाबा. अरे यार, हा गाडगे बाबांचा महाराष्ट्र आहे. तुम्हाला काय, इतक्या वर्षापूर्वी त्या गाडगे बाबांनी, हा प्रबोधनकारांचा महाराष्ट्र आहे. प्रबोधनकारांच्या तत्वज्ञानावर माझा विश्वास आहे. शिवसेनेशी माझे मतभेद असतील, पूर्वी होते, आता काय फारसे राहिले नाही. पण प्रबोधनकार ज्यांनी इतक्या प्रखरपणे देवळांची सुद्धा तमा बाळगली नाही, आणि अंधश्रद्धेची ही काय म्हणतात ते, अंधश्रद्धा इथे जर अंधश्रद्धेचा प्रचार इथे होत असेल तर देवळांचीही गय करू नका, असं प्रबोधनकारांनी लिहिलं. असे प्रबोधनकार, हा आपली परंपरा काय महाराष्ट्राने ओळखलं पाहिजे ना. मला वाटतं महाराष्ट्र आपली परंपरा, आपण फक्त नावं घेतो, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आंबेडकर, त्यांचा विचार काय समजून घ्या ना. मला नव्या पिढीला सांगायचं आहे, जगामध्ये इतका थोर विचार कुठचा नाही, इतका थोर विचार महाराष्ट्राने दिलेला आहे. शिवाजी महाराजांनी राज्य कसं करावं हे सांगितलं. बाबासाहेबांनी समता आणि सत्ता याचं काय समीकरण असतं हे सांगितलं. महात्मा फुले तर महान क्रांतिकारक होते. समजून घ्या यार, तुम्ही समजूनच घेत नाही. आमचे पत्रकारच त्यांनाच माहीत नसतं. मी तुम्हाला सांगतो, मी अनेक इंटरव्ह्यू घेतले आतापर्यंत, मुलाखती म्हणजे नोकरीसाठी. महानगरमध्ये, IBN लोकमतमध्ये काही लोकांच्या पॅनलवर मी होतो. मी तरुण मुलांना एकच प्रश्न विचारायचो, पत्रकार बनायला आलेल्या, तुम्ही शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलंय का, आणि तुम्ही आंबेडकरांचं चरित्र वाचलंय का? ओके. 80% मुलांनी ही चरित्र वाचलेली नसतात. कोणाला काय माहित नाही. आणि आता हे तुमचं फेसबुक वगैरे सुरू झाल्यामुळे, माझं मत फेसबुक विषयी किंवा सोशल मीडियाविषयी वाईट नाही. बरोबर. सोशल मीडिया वापरला पाहिजे असं माझं मत आहे. कारण चांगल्या माणसांनी तो वापरला नाही ना, तर तो वाईट माणसांच्या हातात पडतो. क्या बात आहे. तो वापरला पाहिजे, तो प्रभावी आहे, तो उपयोगी आहे. पण मुद्दा असा आहे, तुम्ही काही पहिल्यांदा वाचन करा, मग चिंतन करा, मग मनन करा, आणि मग लेखन करा. आपल्याकडे पहिल्या 3 क्रिया न करता लेखन करायला, अरे समजा मी मॅरेथॉनमध्ये धावायला निघालो, तर मला आधी तर प्रॅक्टिस करावी लागते ना काहीतरी. तुम्ही आपलं होता फेसबुकवर लिहायला, कोणी काही लिहितोय, सावरकरांविषयी माहित नाही, गांधीजींविषयी माहित नाही. म्हणजे महाराष्ट्राची बौद्धिक दिवाळखोरी इतकी झालेली आहे ना, आणि आज ती अक्षरशः आपल्याला दिसते. महाराष्ट्राचं वाटोळं झालेलं. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी आशावादी माणूस आहे, पण मला आता फारशी आशा उरलेली नाही. मी म्हणजे तरुणपणी तर खूपच आशावादी होतो, पण एकूण बघितल्यावर की महाराष्ट्राची सत्ता ही गुंडांच्या ताब्यात आहे. महाराष्ट्रातला विरोधी पक्ष सुद्धा नाकारता झालेला आहे. एकेकाळी आम्ही बघितले, मृणाल गोरेंसारखे नेते पाहिलेले आहेत, ND पाटील पाहिलेले आहेत. गप्र प्रधानांसारखा विरोधी पक्ष नेता होता, जो मंत्र्यांच्या केबिनमध्ये सुद्धा जायचा नाही. आता तर मंत्री आणि विरोधी पक्ष नेता यांचं साठलोट असतं. काय करायचं, प्रत्येक जण पैसे खातोय. मी तुम्हाला सांगतो, मला आयुष्यातलं सगळ्यात मोठं धडा आहे. माझं ॲसेट काय आहे मी तुम्हाला सांगतो. माझी कमाई ही आहे की मी आत्तापर्यंत, माझं वय आता 67 चाललेलं आहे, मी आत्तापर्यंत 100% प्रामाणिक राहू शकलो. माणसाला आयुष्यात तडजोडी कराव्या लागतात, पण मी माझ्या व्यवसायाशी कोणतीही तडजोड केली नाही. मी पत्रकारितेची तडजोड केली नाही.
मला एकदा नितीन गडकरींनी सांगितलं होतं की तुम्ही आणि कुमार केतकर दोघंही माझ्या विचारांच्या विरोधी आहेत, हे मला माहिती आहे, पण मी तुमचा आदर करतो कारण तुम्ही प्रामाणिक आहात. क्या बात. हे नितीन गडकरी हे बोलू शकतात. भाजपचे नेते पूर्वी, आत्ताचा भाजप नाही, आत्ताचा भाजप फार बेकार झालेला आहे, देवेंद्र फडणवीस वगैरे यांच्याशी चांगले संबंध माझे होते आणि ते एकाच गोष्टीवर, त्यांना माहिती होतं हा माणूस आपल्या विचारांचा नाही, भाजपच्या विचारांचा नाही, हा धर्मांधतेच्या विरोधी आहे, हा अंधश्रद्धेच्या विरोधी आहे, पण ते माझा सन्मान का करायचे, हा माणूस प्रामाणिक आहे, हा खोटं बोलणार नाही, एवढं त्यांना पाहिजे. मला ढोंगबाजीचा भयंकर राग आहे, भयंकर राग आहे. माणसं ढोंगीपणे वागतात ना, एक घरात एक बोलायचं, बाहेर एक बोलायचं, आम्ही हुंडा घेत नाही म्हणायचं. आणि आता बघा काय झालंय, ते हगवणे प्रकरण सगळं महाराष्ट्रामध्ये. अरे हुंडा बंदी कायद्याला 50 वर्ष झाली ना, तुम्हाला लाज नाही का वाटत? काय स्कूटर मागताय आणि काय कार मागताय, कमाल आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की एवढ्या आधुनिक जगामध्ये पण ह्या गोष्टी अजून पण काय बदललं तर असं काहीतरी परिस्थिती. कारण आधुनिक जग काय आहे, आधुनिकता म्हणजे काय याचा आपण विचार केलेला नाही. माणसांना काय वाटतं, माझ्याकडे मोबाईल फोन आला, माझ्याकडे काय ते वायरलेस हे आलं, हा हेडफोन्स आले, माझ्याकडे आणखीन काय आलं, कार आली, माझ्याकडे कम्प्युटर आला म्हणजे आम्ही आधुनिक झालो. नो, आधुनिकता ही जगण्याची पद्धती आहे ना. आधुनिक माणसाला मानवी हक्क काय कळलं पाहिजे, माणूस पण म्हणजे काय हे कळलं पाहिजे. आधुनिक माणसाने युद्धाला नकार दिला पाहिजे, कारण युद्धामुळे फक्त जवानांचं नुकसान होत नाही किंवा जवान मरत नाही, युद्धामुळे दोन्ही राष्ट्रांचं जो विजयी होतो त्याचंही नुकसान होतंय, लक्षात घ्या. आधुनिकता विचारात पाहिजे, आधुनिकता मनात पाहिजे. आधुनिकतेमध्ये व्यापकता आहे, ती आहे का आपल्यामध्ये? आपण मोबाईल हातात घेतो आणि आपल्या बायकोशीच नीट वागत नाही. मला हे महाराष्ट्रातल्या पुरुषांना विचारायचं आहे, तुम्ही सावित्रीबाई फुल्यांचं नाव घेता, किती जण आपल्या बायकोला समानतेने वागवत? घरामध्ये अजूनही, म्हणजे माझ्या वडिलांच्या वेळेला वडीलच निर्णय घेत होते, आधीची पिढी म्हणजे, सांगायचा मुद्दा, आमच्या बायकांनी आम्हाला ते करू दिलं नाही. म्हणजे त्यांना पण श्रेय द्यायला पाहिजे. आमच्या बायका आमच्या कान धरतात ना, की हे आम्ही तुम्हाला करू देणार नाही. असा कान महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात धरला गेला पाहिजे. महिलांनी म्हटलं पाहिजे की समान अधिकार आहे ना, मग घरामध्ये तू समान काम कर, तू ऑफिसमध्ये येऊन टांगा वर करून बसतोस, याला काय अर्थ आहे? चला जेवण करायला माझं मदत कर. माझ्या घरात आज मी जेवण करतो आणि माझा मुलगा जेवण करतो, माझी बायको इतर कामं करते, तीही माझ्या इतकीच पत्रकार आहे आणि तिलाही खूप काम असतं. पण आम्ही करोनाच्या काळापासून मी आणि माझा मुलगा, कारण आमच्याकडे बाई होत्या जेवण करायला, त्या यायच्या बंद झाल्या, त्यानंतर आम्ही जेवण करायला लागलो, ते आम्ही कंटिन्यू केलं. माझ्या बायकोच्या कष्टामध्ये मी भागीदार होतो का? ही आधुनिकता आहे, ही आधुनिकता आहे, लक्षात घ्या. आपण समानता म्हणणार म्हणजे समानता पुस्तकात नसते, समानता घरामध्ये असते. आपण बायकांना जर समानतेने वागवलं नाही पुरुषांनी, तर बायका आपलं सगळं उधळून टाकतील. आपलं म्हणजे पुरुषांचं राज्य, हे सगळं पुरुषांचंच राज्य आहे ना. बायकोचं नाव बदलतात लग्नामध्ये, काय वेडेपणा आहे, मूर्खपणा आहे. ती काय वस्तू आहे का नाव वगैरे बदलायला? नाही बदललं पाहिजे बायकोचं नाव. मग सावित्रीबाईंचं नाव कशाला घ्यायचं आपण? सावित्रीबाई फुले जर आपले आदर्श असतील, क्रांतिकारक बाई आहे, का नाव घ्यायचं? तेव्हा प्रॉब्लेम असा आहे की आपण लोक ढोंगी आहोत. महाराष्ट्रातले बहुसंख्य लोक, आपण म्हणाय महाराष्ट्रातले बहुसंख्य लोक ढोंगी आहेत. ते पुस्तकात एक विचार ठेवतात, अगदी जे स्वतःला गांधीवादी आंबेडकरवादी म्हणतात ते सुद्धा तो प्रत्यक्ष आयुष्यात अंमलात आणत नाहीत, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रातली बहुसंख्य जनता ही ढोंगी आहे. नेते ढोंगी आहेत, विचारवंत ढोंगी आहेत, जनता पण ढोंगी आहेत. ते म्हणतात ढोंगबाजी करूनच आपलं या लोकांनी आयुष्य, नेत्यांनी आयुष्य उभारलेलं आहे. नेते मोठमोठ्या गप्पा मारतात गांधीवादाच्या अमुक प्रमुख असल्या, आणि मग करतात काय तर पैसे खातात. महाराष्ट्राचं वाटोळं झालं ना आर्थिक दृष्ट्या. प्रश्नच नाही. महाराष्ट्र आज संकटात आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे नाहीत. माझा एकच प्रश्न आहे, अनेक वर्षांपासून विचारतोय, ज्याला लोक उत्तर देत नाही पण हसतात प्रश्न ऐकल्यावर. तो प्रश्न आहे की महाराष्ट्र गरीब झाला, पण महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्रातले राजकारणी, महाराष्ट्रातले पुढारी श्रीमंत कसे झाले? खरंय. कोकण गरीब झाला, नारायण राणे श्रीमंत कसे झाले?
विदर्भातल्या नेत्यांची संपत्ती कशी वाढली, मराठवाड्यातल्या नेत्यांची संपत्ती बंगले जाऊन बघा तुम्ही त्यांचे, मोठे मोठे किती मोठमोठे बंगले आहेत. बंगले पण हवेल्याचे हवेले मग आहेत. एकदा आम्ही सिरीज करणार होतो IBN लोकमतवर या सगळ्या नेत्यांच्या बंगल्यावर. तर इतके मला फोन करायला लागले, नाही नाही आमचं घेऊ नका, आमचा छोटाच बंगला आहे. अरे मला माहिती आहे ना सगळ्यांचा छोटा काय आणि हे काय. एकनाथ शिंदे काय अचानक श्रीमंत झाले, कसे झाले, काय धंदा करता तुम्ही मला सांगा ना. मी व्यवसाय करतो, मी इन्कम टॅक्स भरतो, माझ्याकडे काही कोटी सुद्धा रुपये नाहीयेत, मध्यमवर्गीय माणूस आहे मी. प्रश्नच नाही. हे पैसे म्हातारपणी बँकेत ठेवून त्याच्यावर व्याज मिळेल एवढं, जगण्या इतके व्याज मिळेल एवढेच पैसे तुमच्याकडे येतात कुठे? 500 कोटी 1000 कोटी कुठून येतात आणि कसे येतात? एकदा महाराष्ट्राला सांगा ना. मला खरंच हा प्रश्न पडतो. उद्धव ठाकरेंचा एक मातोश्री होता, त्यांनी दुसरा मातोश्री बांधला. आता उद्धव ठाकरेंच्या बंगल्याबद्दल एकनाथ शिंदे बोलतील, पण एकनाथ शिंदेनी जी इस्टेट केली त्याबद्दल कोण बोलणार? म्हणजे एकमेकाबद्दल बोलत राहतात, एकमेकाला काय म्हणतात शिव्या देत राहतात. मुळात प्रश्न आहे की माझा महाराष्ट्र गरीब कसा झाला आणि महाराष्ट्रातले राजकारणी श्रीमंत कसे झाले, याचं उत्तर असं आहे, लबाडीकडून श्रीमंत झाले. खरं आहे. आमचेच पैसे खाऊन श्रीमंत झाले. पण आज जनतेमध्ये ही धमक नाहीये की त्यांना प्रश्न विचारायची. माझा प्रॉब्लेम असा आहे की आज जनता सुद्धा त्या भ्रष्टाचारात सामील झाली आहे ना. तो इलेक्शनच्या वेळेला आमचा आमदाराला आमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये काय टाईल्स लावून देतो. अरे आमची सोसायटी बरी आहे बाबा, मध्यम वर्गाची आहे, हायर मिडल क्लासची आहे, इथे कशाला टाईल्स लावतोय? गरीबाकडे जा ना तू. तिथे टाईल्स लावले त्यांनी. मला माहित नाही आमच्या सोसायटीला किती लोकांनी त्याला मतं दिली, पण मी तरी देणार नाही टाईल्स लावणाऱ्या आमदारांना, हे लक्षात घ्या. भ्रष्टाचारात मतदार सुद्धा सहभागी झालेला आहे. लाडक्या बहिणींना किती दिले, ह्यांनी काहीतरी पैसे दिले 1500 मग 2000 मग आणि आता वाटोळ झालं सगळं, म्हणजे काहीच त्यांच्याकडे काय पैसे अजून नसतील आता. पण लाडक्या बहिणीं हा भ्रष्टाचारच होता ना, की तुम्ही या बहिणींना 1500 रुपये देऊन त्यापेक्षा त्यांना नोकऱ्या द्या ना. प्रश्नच नाही. अंगणवाडी सेविका जे आहेत त्यांचे पगार तुम्ही वेळेवर करत नाहीत, त्यांना द्या ना पगार. लोकांना गरीब ठेवायचं आणि नंतर आपण पैसे देतो म्हणायचं, ह्यांना लाज नाही वाटत का? मी तुम्हाला खरंच सांगतो, लोक म्हणतात तुम्ही फार जहाल बोलता. मी त्यांना सांगतो तुम्ही जाऊन जरा वाचा फुलेंनी काय लिहिलेलं आहे आणि प्रबोधनकारांची भाषा, किंवा आचार्य अत्रे काय बोलत होते या लोकांना. खरंच सांगतो, हे राजकारणी आहेत ना, माझा अहिंसेवर विश्वास आहे, माझा शांततेवर विश्वास आहे, नाहीतर फटके मारायच्याच लायकीचे आहेत. खरंच सांगतो तुम्हाला, काय काय धंदे करतात हे अजून छापून आलेलं नाही, हे अजून टेलिव्हिजनवर कोणी सांगितलेलं नाही आणि त्याचा खूनच पाडतील. प्रयत्न झाला 4-5 वेळा माझ्यावर अटॅक करायचा, खून पाडायचा. त्या दाभोळकरांच्या जो पकडला समीर गायकवाड तिथे कोल्हापूरला, एक आरोपी आहे तो, त्याच्या टेलिफोन कॉन्व्हर्सेशनवर असं लागलं दाभोळकरांनंतर आणि पानसरेनंतर माझा नंबर होता. मगाशी मी जे सांगतो पोलीस आले माझ्या घरी, ते त्याच्यासाठी आले, तुम्हाला आता संरक्षण द्यायचं आहे. कारण त्यांनी नेऊन फडणवीस त्या मुख्यमंत्री होते, त्यांना ऐकवल्या टेप्स त्या कॉन्व्हर्सेशन की आता वागळ्यांचा नंबर आहे. कदाचित हे आउट झाल्यामुळे मी वाचलो, आता आतापर्यंत मी वर होतो. सर तुम्हाला असं कधी भीती वाटते का? कसं कधी असं वाटतं का एवढं सगळं आपण अंगावर घेतो आणि आम्हाला कधी कधी म्हणजे तुम्ही इतक्या पोट तिडकीने बोलता आणि आता मागचे ऐकतोय मी तुमच्या की तुमच्या डोळ्यामध्ये एक सतत एक 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 खरंच खऱ्या अर्थाने भावना असते की बाबा ही गोष्ट बदलायला हवी आणि त्यासाठी तुम्ही पोट तिडकीने एवढी वर्ष बघतोय. म्हणजे तुम्हाला मगाशी मी सांगितलं आम्ही लहान मुलं असल्यापासून बघतो, आम्ही टीव्ही तुमच्यामुळे बघायला लागलो, म्हणजे ती हे आणि आम्हाला चीड वाटायला लागली समाजामध्ये खऱ्या अर्थाने बोंब मारणारा दाढीवाला असा बहुसंख्य लोकांना वाटते का तुम्हाला या सगळ्यांची? हे बघा, मी काय खोटं सांगणार नाही, भीती मला वाटत होती, सत्य हे आहे. सगळ्यांप्रमाणे मला भीती वाटायची. 1978 साली माझ्यावर हल्ला झाला पहिल्यांदा, 1978 साली, आणि तो वडाळ्याला झाला आमच्या प्रिंटिंग प्रेसच्या इथे. कारण आम्ही शिवसेनेवर अंक काढला होता आणि तेव्हा सीमा प्रश्नावर शिवसेनेने मोर्चा काढला होता आणि येताना ना तेव्हा विटी होतं, विटी स्टेशन ते लुटलं होतं. म्हणजे इतकं लुटलं होतं ना की विटी स्टेशनवर शोकेसेस असायच्या ना, त्या सर्व चपला लुटल्या होत्या, ब्रेसियर्स लुटले होते, काय काय लुटलं होतं या सगळ्या शिवसैनिकांनी. तर शिवसेनेवर आम्ही कव्हर स्टोरी केली. मी तेव्हा दिनांकमध्ये होतो, साप्ताहिक दिनांकचा मी संपादक होतो. आम्ही एक कव्हर स्टोरी केली आणि हे सगळं लिहिलं. दिनू रणदिवेंनी तो लेख लिहिला होता. शिवसेनेची चांगली बाजूही लिहिली होती. तर आमचं ऑफिस होतं तिथे भडकंबर रोडला, म्हणजे ग्रँट रोडला. तर तिथे छबू झारापकर नावाचा शिवसेनेचा नगरसेवक होता. तो चिडला. आता त्यांना लॉयल्टी दाखवायला लागते. आमचा प्रेस वडाळ्याला होता
तर तिथे माझ्यावर हे प्रसिद्ध झाल्यावर माझ्यावर आणि माझे मित्र राजीव नाईक यांचा प्रेस होता, त्यांच्यावर एक दिवस दुपारी शिवसैनिकांनी हल्ला केला. ओके. म्हणजे ते शिवसैनिक होते त्यावेळेला मला माहित नाही, नंतर पोलीस तपासात सिद्ध झालं आणि मला इथे ब्लेड मारली. मी एक KEM ला होतो 2 दिवस आणि पहिलाच हल्ला माझ्या आयुष्यातला. असा हल्ला होईल आणि मी काय लिहिलं होतं, मी असं मानत होतो की जे सत्य आहे ते मी लिहिलं, मला का मारतील. म्हणजे हा तरुणपणचा जो तारुण्यातला जो वेडेपणा असतो ना, म्हणजे माझा जन्म 59चा, ही घटना 79ची, 20 वर्षाचा होतो, 20-22 वर्षाचा. तर मला मी सत्य बोलतोय, मला काय म्हणून मारतील. अरे इथे ख्रिस्ताला सुद्धा ठेवला नाही लोकांनी, मी कोण आहे यार सत्य बोलणारा मोठा. तर हल्ला केला असा. त्यावेळेला मला खूप भीती वाटली. ओके. अनेक दिवस म्हणजे आपण हे करायचं की नाही पत्रकारिता असा मनात प्रश्न आला. पण नंतर लोकांनी सुद्धा मला, आता अशा वेळेला लोक आपल्याच जवळचे असं काही लोक काळजी करतात, काही लोक येऊन सल्ले देतात, नाही आता तू असं काय करू नको, असं काय लिहू नको. तिथेच माझी पत्रकारिता संपली असते, मी जर घाबरलो असतो. पण मी मनाला समजावलं, हे बघ तुला जर पत्रकारिता करायची असेल आणि सत्य सांगायचं असेल तर घाबरता कामा नये. मी अनेक दिवस ना मागून कोणी मारेकरी येत आहेत असं मागे वळून वळून बघायचो. काय मित्र मला घरी सोडायला यायचे अनेक दिवस. आमचे द्वारकानाथ संजगिरी म्हणून माझे मित्र आहेत, ते शिवाजी पार्कला राहतात, ते असे घरी सोडायला ती आणि त्यांची बायको वगैरे यायची. त्यावेळेला मी घाबरलो असतो ना तर गडबड झाली असती. पण तेव्हा मी मनाला समजावलं आपण घाबरायचं नाही, हे चालू ठेवायचं आणि बघूया काय होतंय. फार फार तर काय होईल, मरू आपण. माणसं ॲक्सिडेंटमध्ये मरतात, माणसं कधीही मरू शकतात ना. काय आता हे पडलं सगळं तर आपलं काय होईल कोण माहिती आहे. काही आयुष्याचा भरोसा नाही. आपण चांगलं काम करत मरूया असं मी ठरवलं. तेव्हा माझी मरणाची भीती गेली. मी बाळासाहेब ठाकरेंचा आभारी आहे. त्यांनी 3-4 वेळा शिवसेनेने हल्ले केले, शिवसैनिकांनी म्हणजे. नंतर त्यांच्याशी माझी मैत्री झाली. एकदा नारायण राणेंनी माझ्यावर कोकणात हल्ला केला, असे 5-6 वेळा हल्ले झाले. या सगळ्या लोकांनी ना माझ्या मनातली भीतीच काढून टाकली. आता मला भीतीच वाटत नाही, खरंच सांगतो. लोक मला म्हणतात तुम्ही घाबरा ना जरा, अरे काय चाललंय. आता पुण्याला माझ्यावर बीजेपीने गेल्या वर्षी हल्ला केला, अक्षरशः जीवघेणा हल्ला होता. माझ्याबरोबर विश्वंभर चौधरी आणि SM सरोदे होते. हल्ल्याच्या वेळेला मला काळजी वाटली माझ्या सहकाऱ्यांची, गाडीचं काय होतंय, कारण खूप भयंकर हल्ला होता. पण मला भीती नाही वाटली. मी तुम्हाला खरंच सांगतो, मला भीती वाटत नाही. मी नास्तिक आहे, माझा ईश्वरावर विश्वास नाही. पण मला असं वाटतं मी जे चांगलं काम करतोय ना, असे फोर्सेस असावेत परफेक्ट की मी जे चांगलं काम करतोय ना ते फोर्सेस माझ्या बाजूने उभे राहतात. म्हणजे उदाहरणार्थ पहिला हल्ला झाला 78चा, तेव्हा आम्हाला वाचवलं कोणी, तर BSTचा डेपो 1 वाजता लंच टाइम झाला आणि बाहेर आले कामगार. ते निमित्त झालं की मारेकरी पळून गेले. माझ्यावर दुसरा हल्ला झाला तो इंडियन मर्चंट चेंबर्सला, चर्चगेटला, तिथेही असंच कोणीतरी मध्ये पडून वाचवलं. तर प्रत्येक वेळेला जनतेमधली कोणीतरी माणसं वाचवायला मध्ये पडतात. आता ही माणसं कोणी पाठवली? मी काय अंधश्रद्धाळू माणूस नाही, मी काय असं म्हणत नाही देवानी पाठवली. मी असं मानतो की जी विचारसरणी मी मानतो ही बाबासाहेबांची विचारसरणी आहे, ही गांधींची विचारसरणी आहे. गांधींच्या सत्य आणि अहिंसेवर माझा विश्वास आहे. ही समाज सुधारकाची महात्मा फुलेंची विचारसरणी आहे. या विचारांनी आपल्याला वाचवलेलं आहे. क्या बात. आणि हे सगळे महापुरुष तुम्हाला कुठेतरी सांगत असतात. काही झालं, आमच्यावरही हल्ले झाले. महात्मा फुलेंना मारायला रामोशी आलेच होते. महात्मा फुलेंनी त्यांना कन्व्हर्ट केलं ना, शेवटी त्यांच्यासाठीच काम करायला लागलं. जर महात्मा फुलेंच्या चरित्रातून काय आदर्श घ्यायचा असेल तर मी तो घेईन ना. काम नाही बंद करायचं, मेलो तरी बेहत्तर, काम बंद करायचं नाही. कदाचित म्हणूनच मी जगलोय आणि लोकांचं जे गुडविल आहे ना ते अफाट आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मला शिवसैनिक भेटतात आणि सांगतात तुमचा कार्यक्रम आवडतो. मी त्यांना विचारतो तुम्हाला काय आवडतं, मी तुमच्या विरोधात बोलतो ना. आमची ऑफिस जिथे होतं तिथे शिवसेनेची शाखा होती. आता बंद वगैरे मुंबईत असताना तेच आम्हाला वडापाव आणून द्यायचे. यांच्यावर मी टीका करतो तरी आपल्यावर प्रेम करतात. शिवसैनिका तसा तो साधा आणि नाईव आहे तुझा. बरोबर. म्हणजे त्यांच्या नेत्याविरुद्ध लिहिलं म्हणून त्यांनी हल्ला केला, पण दुसऱ्या वेळेला ते मराठी माणूस म्हणून आपल्या बरोबर असतात, हे लक्षात घ्या. शिवसैनिक हा दहशतवादी नाही. शिवसैनिक हा काय म्हणतात त्या टाईपच्या संघटनेचा माणूस नाही.
हा राजकीय माणूस आहे, बरोबर. तो राजकीय वेडेपणा करतो, पण नंतर तो तुमच्या मित्र होतो ना. बरोबर. मला नारायण राणेच्या लोकांनी जेव्हा माझ्यावर हल्ला केला, ती केस 10 वर्ष झाली मालवण कोर्टामध्ये. 10 वर्ष चालली केस. तर ते नारायण राणेचे कार्यकर्ते होते आणि ते बिचारे कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते. माझा कार्यकर्त्यांवर कधीच राग नाही. नेत्याच्या आदेशावर ते मारामाऱ्या करतात, हल्ले करतात, नेते नंतर जातात आणि हे कोर्टात अडकतात. तर ते मला कोर्टात, सर आम्ही आता ना राणे साहेबांबरोबर नाही, आम्ही आता मनसेमध्ये, तर प्लीज तुमचं आणि राजसाहेबांचं बरं आहे, तर तुम्ही जरा आम्हाला काहीतरी करा वगैरे. पण कोर्टात असं चालत नाही ना, पुरावे आलेले आहेत. तर मग जज नंतर म्हणाले, जेव्हा खटला संपायला आला, की वागळे तुम्हाला काय करायचं आहे, हा खटला मी निकाल देईन, पुढे जाईल, नंतर वरच्या कोर्टात जाईल वगैरे, या लोकांचं आयुष्य कठीण होईल, तर यांनी माफी मागितली तर तुम्ही मान्य कराल का? मी माझ्या सहकार्याला युवराज मोहितेला फोन केला आणि मी म्हटलं, आपण बुद्धाची शिकवण जर मानत असू तर आपण क्षमाशील असायला हवं. ही माणसं लेखी माफी देत आहेत, ही माझ्या पाया पडून कोर्टामध्ये माफी मागतायत, तर मला ह्यांना माफच करायला हवं ना. खरंय. आणि ह्यांचा काय दोष आहे? हे हात आहेत ना, माझ्यावरच्या हल्ल्यासाठी वापरले गेलेले हात आहेत, की ज्यांना फारसा विचार करता येत नाही. हे काय मूळचे गुंड राजकारणी नाही आहेत. बरोबर. नारायण राणे असते तर मी सोडलं नसतं, हे लक्षात घ्या. शिवसेनेने आयबीएन लोकपत्र हल्ला केला, पहिले आरोपी होते संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत. ती पण केस कोर्टामध्ये अशी 10-12 वर्ष राहिली. कोर्टात बाजूला असून आमची मैत्री झाली, चांगला संवाद झाला. अरे तो आरोपी असतो म्हणजे त्या क्षणाचा असतो ना, तो काय कायमचा एक विलन नसतो. मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्ही विचारलात की भीती नाही का, भीतीवर मी माझी मात केली आहे किंवा माहित नाही, मला असं घडवलंय आता भीतीच नाहीये मला, त्याच्या पल्ल्यात आल्या आता. हा म्हणजे आता काहीच वाटत नाही. आता काय 67 वर्ष जगलो, उद्या जरी मेलो तरी काय फरक पडतो. खूप आयुष्य जगलो, खूप काय काय करायचा प्रयत्न केला समाजात. एक गोष्ट आहे बघा, यू कॅन लव्ह मी और यू कॅन हेट मी, यू कांट इग्नोर मी. निखिल वागळेला तुम्ही इग्नोर नाही करू शकत, हे लक्षात घ्या. मी बोललेल्या, मी लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीची दखल तुम्हाला घ्यावी लागेल. सर, तुम्ही आतापर्यंत ग्रेट भेट या माध्यमातून इतक्या लोकांना भेटलात, किंवा तुम्ही चॅनलमध्ये खूप वेळा मुलाखती घेतल्यात. तुमचे काही लोकांच्या मुलाखती घेत असताना अशा कुठले काही मुलाखती तुमच्या स्मरणात असणार की ज्या, किंवा त्यांचे विचार की ज्या तुम्हाला खूप लागून गेल्या, की यार हा माणूस म्हणजे एक वेगळाच अवलिया होता, किंवा एक व्यक्ती, अशा काही मोजक्या लक्षात आहेत का, किंवा एखादी गोष्ट सांगू शकता का त्यांच्याबद्दल? मी 200-250च्या वर मुलाखती घेतल्या, कारण दर आठवड्याला तो कार्यक्रम चालायचा आणि जवळजवळ 8-10 वर्ष चालला. खूप अशा मुलाखती आहेत ज्या खूप मला स्पर्शून गेल्या होत्या. म्हणजे असं नाही की माझ्या नाना पाटेकरांच्या मुलाखती चांगल्या झाल्या होत्या. आता नाना पाटेकर आज जे दिसतात ते जरा वेगळे आहेत, ते सोडून द्या तुम्ही. पण नाना पाटेकर मनपोकळ्या मुलाखती त्यांनी दिल्या होत्या. सेलिब्रिटी विजया मेहतांची, माझी निळू भाऊंची मुलाखत, निळू फुलेंची शेवटची मुलाखत मी घेतलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, मला दुःख असं वाटतं की एवढा निळू फुले नावाचा मोठा ऍक्टर आपल्याबरोबर होता, मराठी इंडस्ट्रीला लाज नाही वाटत हो. मी शेवटी त्यांना भेटायला गेलो मुलाखतीच्या आदल्या दिवशी, कारण आम्ही ते कामत आहेत ना, विठ्ठल कामत, त्यांचं काय ते विट्स का काय हॉटेल आहे, तिथे मुलाखत घेतली. पण ते आधी एका हॉटेलमध्ये जूला राहत होते, त्यांच्यावर मकबूल तांबोळी म्हणून त्यांचे सहकारी होते. तर अत्यंत शॅबी अशा हॉटेलमध्ये त्यांना त्या निर्मात्याने ठेवलं होतं. शॅबी. निळूभाऊ किती मोठा माणूस होता, लाज नाही वाटत का निर्मात्याला त्या? आता तो निर्माता नंतर कोण होता हे मला माहीत कळलं, मी त्याला जाब विचारला, त्यांनी मला काय एक्सप्लेनेशन दिलं. आता ते नाव वगैरे जाऊ द्या, पण आपल्याला माणसांची किंमत नाही करत. निळूभाऊंचा शापित नावाचा सिनेमा आला तेव्हा मी आणि शिरीष कणेकरांनी रात्रभर त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या होत्या. आणि रात्रीच्या गप्पा काय असतात तुम्हाला माहिती आहे, म्हणजे मी काय सांगायची गरज नाही. त्यामुळे त्या रंगलेल्या गप्पा होत्या. डॉक्टर लोहिया निळूभाऊंना मुखोद्गत होतं. हे जे करतात ना, कोणते तुमचं काय असतं झीवर विनोदी कार्यक्रम, हवा येऊ द्या, तर तो एक मुलगा तिथे त्याच्यामध्ये, नाही ऍक्टर चांगले आहेत ते सगळे विनोदी वगैरे, त्यांना जरा वाचायला लावलं पाहिजे, किंवा त्यांना जरा वाचन चिंतन करायची गरज. तो एक सागर कारंडे नावाचा, निळूभाऊंचा त्यांचा आवाज काढून काय करतो तो वाड्यावर चला, आणि
हे वाड्यावर चला वगैरे निळूभाऊ नव्हते. ती निळूभाऊंनी केलेली एक भूमिका होती. सागर कारंडेला माझं असं सांगणं आहे, करे वास निळूभाऊंबद्दल त्यांना लोहिया माहिती होता. ते कष्टकरी होते, ते माळी समाजाचे, त्याने माळी म्हणून काम केलेलं आहे, कसे वर आले. आणि मी अंबेजोगाईच्या मराठी साहित्य संमेलनात निळूभाऊंसाठी थांबलेला असा 25,000चा जमाव बघितलेला. ओ, ही निळूभाऊंची लोकप्रियता. हे काय सांगतात, हवा येऊ द्या, हवा जाऊ द्या, काय लोकप्रिय वगैरे. निळूभाऊंची ही लोकप्रियता होती महाराष्ट्रात. समजून घ्यायला पाहिजे. निळूभाऊंची मुलाखत माझी, दाभोळकरांची मुलाखत आणि बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत, अशा अनेक सांगेन मी तुम्हाला. पण बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत शेवटचीच मुलाखत स्मरणीय. मी अनेकदा हा किस्सा सांगितलेला आहे. तुमची इच्छा असेल तर पुन्हा सांगतो. थोडंसं थोडक्यात आपण सांगूया. बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत मी घेतली होती 79 साली पहिली, जेव्हा मी दिनांकमध्ये काम करत होतो आणि खूप तरुण होतो, म्हणजे 20-22 वर्षाचा होतो. बाळासाहेब ठाकरेंनी मुलाखत दिली आणि मला सांगितलं दुसऱ्या दिवशी लिहून आण. मी लिहून आणल्यावर एकदम खुश झाले आणि तुम्हाला सांगतो त्या दिवशी त्यांनी मला स्वतःचं व्यंगचित्र काढून दिलं आज जाऊन. हे मी किस्सा मुंबई तकच्या मुलाखतीत सांगितलेला आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती. पण शेवटची मुलाखत मी घेतली ते 2013 साली गेले माझ्या मते. तर 2012ला महापालिका निवडणुका होत्या आणि शिवसेनेची वाट लागणारी अवस्था होती. खरंच सांगतो, म्हणजे बाळासाहेब असतानाही शिवसेनेची वाट लागणार इतकी वाईट अवस्था होती. खूप आरोप झाले होते त्यांच्यावर वगैरे. आणि एबीपी माझा आणि झी 24 तास याला पहिल्या मुलाखती उद्धव ठाकरेंनी दिल्या. याचं कारण उद्धव ठाकरेंचा माझ्यावर बहुधा राग होता त्यावेळेला, आता नसेल कदाचित. त्यावेळेला राग होता. तर दोन्ही मुलाखती फ्लॉप गेल्या. ओके. कारण शेवट काय आहे, मुलाखत देणाऱ्याचं जसं कौशल्य आहे तसं मुलाखत घेणाऱ्याचं पण कौशल्य आहे ना. तुम्ही वाटेल तसं बसून आणि वाटेल ते बोलून मुलाखत नाही घेऊ शकत. त्याची तयारी करावी लागते, त्याचा एक फ्लो असावा लागतो. परफेक्ट. तर ह्या दोन्ही मुलाखती फ्लॉप गेल्या. त्या कोणी घेतल्या वगैरे ते जाऊ द्या, ते मी काय नावं घेत नाहीत, माझे मित्रच आहेत सगळे. पण मला मग उद्धव ठाकरेंनी आमच्या ऑफिसला फोन केला, माझ्या सहकार्याला, आणि म्हटलं बाळासाहेबांची मुलाखती घ्यायची आहे का. तर मी त्यांना म्हटलं हो, इतके वर्ष मी तुम्हाला सांगतोय की मी बाळासाहेबांची मुलाखत घ्यायला, मी मातोश्रीवर जात होतो रेग्युलरली, कारण उद्धव आणि राज यांच्याशी माझं सतत संवाद होता. बरोबर. तर हे मला पहिल्या मजल्यावर जाऊ द्यायचे नाहीत. नाही बाळासाहेब तुमच्यावर चिडतील, बाळासाहेब म्हटलं बाळासाहेब माझ्यावर चिडणार नाहीत, चिडले तरी तोंडावर बोलतील. बाळासाहेबांचा स्वभाव मोकळा होता, बरोबर. पटकन बोलून टाकणार, ते राग ठेवायचे नाहीत. इतकं सगळं घडवून, इतके हल्ले होऊन नेहमी माझा फोन घ्यायचे, लक्षात घ्या. हो, नेहमी माझा फोन घ्यायचे. तर बाळासाहेब हा मोकळा ढाकळा माणूस होता. बाळासाहेब म्हणजे उद्धव ठाकरे नव्हे, हे लक्षात घ्या. सो उद्धव ठाकरेंनी शेवटी नाईलाजानी इलेक्शनमुळे मला ती मुलाखत दिली. मी अनेक वर्षांनी गेलो. बाळासाहेब म्हणाले निखिल तू अनेक वर्ष, मला आहोजाव करायला लागले आधी, निखिल तुम्ही वगैरे. म्हटलं बाळासाहेब मी इथे आलोय, तुमच्या लक्षात आहे का, मीनाताई होत्या 79 साली, तुम्ही मला कार्टून काढून दिलं होतं. मग त्यांना आठवलं, तुम्ही मला अहोजाव करायचं नाही, तुम्ही मला अरे तुलेच म्हणा, कारण माझी आयुष्यातली पहिली मोठी मुलाखत मी तुमचीच घेतलेली आहे. मग ते आले, त्यांच्याशी 5 मिनिटं मी बोललो, त्यांचा हात हातात घेतला आणि मला काहीतरी एक एनर्जी जाणवली त्यांच्या आणि माझ्यामध्ये की हे काहीतरी आज वेगळं बोलणार. मला माहित नाही काय बोलणार. मी म्हटलं बाळासाहेब मला काय तुम्हाला प्रश्न सांगायची गरज नाही, मी उद्धव नाही म्हटलं, मी प्रश्न देणार नाही, कारण मी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारतो. बरोबर. मी काही प्रश्न दिले नव्हते. हा तू बोल, तू काय बोलायचं बोल, तू कसा डांबरट आहेस मला माहिती आहे. त्यांचं ते नेहमीच्या स्टाईलने चालतं. तर मग 5-10 मिनिटं आमचं झाल्यावर आम्ही बाहेर आलो. सुरू झाली बाळासाहेबांची मुलाखत. हे राजबद्दल चांगलं बोलायला लागले, अमुक झाले तमुक झाले. यांनी खिशातून मीनाताईंचा फोटो काढला. मला काय माहिती त्यांच्या खिशामध्ये मीनाताईंचा फोटो होता किंवा ते ठेवत होते की नाही मला माहित नव्हतं. पण हे इतके इमोशन झाले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. खिशातून फोटो काढला मीनाताईंचा आणि मीनाताईंबद्दल बोलायला लागले. राजबद्दल चांगलं बोलायला लागले. उद्धव ठाकरे मागे अस्वस्थ झाले. पण मुलाखत थांबवता आली नाही ना. कशी थांबवणार. आमच्या प्रोड्युसरने त्यांना सांगितलं आता बाळासाहेबांनाही मी थांबू शकत नाही आणि वागळे नाही थांबू शकत, ते आपण मध्ये न पडलेलं बरं, नंतर काय ते बघू. एकदा शूट सुरू झाल्यावर कसं थांबवणार. पण मी तुम्हाला सांगतो बाळासाहेब हा माझा लाडका शत्रू होता. लाडका शत्रू म्हणजे लाडका विरोधक म्हणा, शत्रू हा शब्द नाही. माझे त्यांचे मतभेद होते, पण बाळासाहेबांचा मोळ जो होता ना, त्या मोळमध्ये दुसरं कोणी बसू शकत नाही. खरं. बाळासाहेब हे बाळासाहेब ठाकरे होते. कितीही तुम्ही त्यांची नक्कल करायचा प्रयत्न केलात, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे शिंदे वगैरे तर फारच बाजूला आहेत. पण बाळासाहेब हे बाळासाहेब होते. बाळासाहेब दिलदार होते, प्रचंड दिलदार होते. तुम्हाला एकच किस्सा सांगतो बाळासाहेबांचा.
माझं आणि त्यांचं खूप वाद चालू होता, शिवसेनेचे हल्ले होत होते. त्यावेळेला माझ्याकडे ना अलिबागहून एक शास्त्रज्ञ आला. ओके. हां, मराठी शास्त्रज्ञ. त्याला जर्मनीला जायचं होतं, त्याच्याकडे पैसे नव्हते. तर त्यांनी काहीतरी E=mc² हा जो आईन्स्टाईनचा सिद्धांत आहे त्यावर काम केलं होतं आणि त्याला जर्मनीमध्ये आपला पेपर वाचायचा होता. ओके. तर मी त्याला म्हटलं, हे बघ, ह्याच्यातलं मला काही कळत नाही, पण तुला पैसे पाहिजे ते मला कळतं. मी एक काम करतो, तुला जयंत साळगावकरांकडे पाठवतो, ते सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, ते तुला पैसे देतील असं मला वाटतं. मग ते गेले तिकडे, त्यांना काही पैसे मिळाले नाहीत वगैरे. मग पुन्हा आले माझ्याकडे, कारण सिद्धिविनायक ट्रस्ट संस्थांना पैसे देतं, व्यक्तीला देत नाही, असं काहीतरी नियम होता ते. तर ते पुन्हा माझ्याकडे आले. म्हटलं, तुम्हाला आता 8 दिवसांनी जायचं आहे, अजून तुमचा विसा नाही, काय नाही, आणि पैशाची तयारी नाही. आता या क्षणाला तुम्हाला एकच माणूस मदत करू शकतो, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यांना जर तुमचं पटलं तर ताबडतोब पैसे काढून देतील, नाहीतर म्हटलं नाही देणार. तर तुम्ही तिथे जा आणि माझं नाव घेऊ नका, मी पाठवलं म्हणून अजिबात सांगू नका म्हणत. म्हणजे मी जरा खबरदारी घ्यायला सांगितली त्याला. झालं, ते प्रकरण संपलं. अनेक दिवसांनी, महिन्यात 1.5 महिन्यांनी हा माणूस माझ्याकडे परत आला आणि मला, सर मी जाऊन आलो. म्हटलं, कुठे जाऊन आला? जर्मनीला. आयुष्यभर बाळासाहेबांनी मला पैसे दिले आणि मी जर्मनीला जाऊन आलो. तर ही जी वृत्ती आहे ना माणसांना मदत करायची, ओळखीचा नाही पाळखीचा, तो शास्त्रज्ञ जर्मनीला जाऊन आपला पेपर मांडून आला. आणि हे निखिल वागळेला सुचलं की बाळासाहेब पैसे देऊ शकतात. मी माणूस पाठवला, बाळासाहेबांनी पैसे दिले. हे बाळासाहेबांच्या मनाचं मोठेपण आहे ना. क्या बात आहे. बाळासाहेब स्टेजवरून काही बोलत असले तरी ते माणूस म्हणून मोठेच होते, हे लक्षात घ्या. आता दंगलीतली त्याची भूमिका वगैरे हे सगळं वादग्रस्त आहे, मी अनेक वेळा लिहिलंय, ते आपण काय बोलूया नको आता. पण मी एक दिवस बाळासाहेबांवर पुस्तक लिहिणार आहे. क्या बात. आणि माझ्याकडे असंख्य, मला अख्खं ठाकरे घराण्याचं ना खूपच माहिती आहे. मी जे पुस्तक लिहिणं तसं कोणीच लिहिणार नाही. आता ती लिहायची मला एक वेळ मिळाली पाहिजे, इच्छा मिळाली पाहिजे. आणि असं आहे ना की त्यांच्या चांगल्या बाजूस आहे, बाळासाहेब ठाकरे एवढे महाराष्ट्रात पॉप्युलर का झाले याची माझी एक थिअरी आहे. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, त्यातला मुद्दा, बाळासाहेबांची भाषा हा माझ्या अभ्यासाचा विषय. ओके. महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकारण्याची भाषा बाळासाहेबांनी इतकी लोकांना अपील करणारी नाही. बाळासाहेबांना लोकांच्या भाषेत बोलतात आणि ते सुद्धा नाक्यावर उभ्या राहणाऱ्या तरुणांच्या भाषेत बोलतात. आता मी काय म्हणू, घंटा हे काय बघा तुम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये. एक्झॅक्टली, बरोबर. ही कनेक्ट्स विथ पीपल, हे कोणी करत नाही. हे आपले जातात व्यासपीठावर आणि काहीतरी पुस्तकी बोलायला लागतात. अगदी शरद पवारांपासून सगळे. महाराष्ट्रात अनेक चांगले वक्ते मी ऐकलेले आहेत, बघितलेले आहेत. अत्रे असतील, SM जोशी असतील, मधु दंडवस्ते असतील, अटल बिहारी वाजपेयी. मी शिवाजी पार्कवरच्या अनेक सभांना आत्तापर्यंत गेलेलो आहे. पण बाळासाहेबांची भाषा ही बाळासाहेबांचीच आहे, ही ठाकरी भाषा आहे. ही दुसऱ्या कोणीही नक्कल करण्याचा प्रयत्न करू नये. राणेंनी करू नये, शिंदेनी करू नये, आणि शिंदेच्या शिलेदारांनी ते अजिबातच करू नये. पण त्या भाषेचा अभ्यास करायला पाहिजे. याचा हा कनेक्ट आहे बाळासाहेबांचा त्या पोरांशी, रस्त्यावरच्या पोरांशी. हीच पोरं शाखेमध्ये काम करतात. म्हणजे असे खूप पैलू आहेत ना बाळासाहेबांचे. बाळासाहेबांचे जी टीका असायची ना, ही व्यंगचित्रकाराची टीका असायची. कारण ते काय बघा, शरद पवार म्हणजे काय, मैद्याचं पोतं असं म्हणायचे. शरद पवार मैद्या, बाबरी मशीद पडली तेव्हा जो ढिगारा झाला तिथे मला शरद पवार दिसले. याचं काय, ते कार्टुनिस्ट म्हणून ना त्यांना व्हिज्युअल दिसायची. हे लक्षात घ्या, व्हिज्युअल. बाळासाहेब हे ठाकरे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कार्टुनिस्ट होते. आर.के. लक्ष्मणच्या तोडीचे कार्टुनिस्ट होते. ते जर राजकारणात पडले नसते तर मोठे कार्टुनिस्टच राहिले असते. तर त्यांना व्हिज्युअलायझेशन होतं जे इतर नेत्यांना नसतं. ते फक्त नकला करतात, इतर नेते नकला करतात. तेव्हा माझा मुद्दा, बाळासाहेब ठाकरेंवर मला पुस्तक लिहिण्याची इच्छा आहे. तर बघूया आता कधी होईल. आता मला किती आयुष्य आहे मला माहित नाही, सर्व पण लिहीन मी, आणि स्पष्टपणे लिहीन. शिवसेनेने जाळली पुस्तकं तरी माझी काय हरकत नाही, पण जे सत्य आहे ते लिहीन. जसं बाळासाहेब ठाकरे तसंच शरद पवारांशिवाय महाराष्ट्र तसं अपूर्ण आहे. तुम्हाला शरद पवारांबद्दल किती जवळून त्यांना पाहता आलं आणि शरद पवारांबद्दल ऐकायला आवडलं आम्हाला? शरद पवारांबरोबर जवळून माझी कोणत्याच राजकारणाची त्या अर्थाने जवळीक नाही. याचं कारण मी कायम हे मानलेलं आहे, आणि माझे पत्रकारितेतले गुरु म्हणू नका, पण ज्यांना मी चांगले संपादक मानतो असे काही लोक आहेत. त्याच्यामध्ये एक विनोद मेहता आहेत. विनोद मेहता
संडे ऑब्झर्व्हरचे संपादक होते, नंतर दिल्लीमध्ये पायोनियरचे संपादक, आउटलुकचे संपादक होते. यांचं एक वाक्य आहे की जो चांगला पत्रकार असेल ना तो राजकारणीच नाही तर आपल्या सर्व विषयांबरोबर एक अंतर बाळगेल. क्या बात. माझी कोणत्याही राजकारण्यांबरोबर दोस्ती नाही, संवाद आहे, दोस्ती नाही. राज ठाकरेंबरोबर माझा संवाद आहे चांगला. उद्धव ठाकरे कोणाशीच संवाद करत नाहीत, ज्यांना पाहिजे तेव्हा ते करतात, तसे ते माझ्याशी करतात. माझी मैत्री नाही, मी मैत्री होऊ दिलेली नाही. आणि मी या राजकारणापासून 4 हात दूर राहिल्यामुळे ना मला मनशांती लाभली आहे बघा. हा. मी बोलू शकतो बरोबर लांबून. आणि मी ग्रेट बीटमध्ये कमीत कमी राजकारण्यांच्या मुलाखती घेतल्या आहे, लक्षात ठेवा. हो. पण शरद पवारांबद्दल तुम्हाला सांगतो, मला शरद पवारांबद्दल विलक्षण आदर आहे, पण मी त्यांचा प्रखर टीकाकार आहे. याचं कारण या माणसाने चुकीचं राजकारण करून पंतप्रधानपद गमावलं असं माझं म्हणणं. शरद पवारांनी खूप चांगली कामं केली. शेती मंत्री म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये महिला धोरण देशाच्या आधी महाराष्ट्रात 1993ला आलं, ते शरद पवारांनी आणलेलं आहे. आज जे तुम्हाला दिसत आहेत ना महिला लष्करामध्ये, आज बघा फोटो आलाय त्या एनडीएच्या पहिली बॅच आली महिलांची. हे शरद पवारांनी संरक्षण मंत्री असताना केलेलं आहे की महिलांना पण आर्मीमध्ये घेतलं पाहिजे. नामविस्तार केला मराठवाडा विद्यापीठाचा. खूप चांगली कामं शरद पवारांनी केलेली आहे. आणि मी असं मानतो की शरद पवारांची क्षमता असलेला दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. मी स्वतः बघितलेलं आहे काय शरद पवारांची क्षमता, त्यांची डिसिजन मेकिंग पॉवर जी आहे, 2-4 प्रसंगात मी स्वतः बघितलेली आहे. शरद पवारांवर मी खूप टीकाही केलेली आहे भाई ठाकूरच्या आणि हितेंद्र ठाकूरच्या आणि पप्पू कलानीच्या प्रकरणामध्ये. तेव्हा ते माझ्यावर चिडले असतील, पण ते कधीही तुमच्याशी वाईट वागत नाहीत, ते सभ्यपणेच वागतात. हो. शरद पवारांचं वाचन असलेला माणूस आज महाराष्ट्राच्या राजकारणात नाही असं मला वाटतं. आधी यशवंतराव होते, नंतर इतर अनेक असतील, पण शरद पवार सतत वाचत असतात. एकदा मला त्यांनी प्रश्न विचारला होता दिल्लीला, काहीतरी विषय निघाला, आम्ही मुलाखती संपून बसलो होतो. अजित काय वाचतो का हो मला विचारतायत. अजित त्यांचा पुतण्या. तर मी हसलो, म्हटलं सर मी काय सांगणार तुम्हाला, अजितदादा वाचतात की नाही हे त्यांच्या वागणुकीवरून कळतं ना. वाचले असते तर असे वागले नसते. थोडा संस्कार होतो ना माणसावर सभ्यपणाचा, वाचलं बिचलं की, चांगलं बघितलं ऐकलं संगीत, संस्कार होतो. आता हे वाटेल ते बडबडत फिरतात, यांच्यावर कोणताच संस्कार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा प्रॉब्लेम आहे आणि शरद पवारांपासून शिकायला पाहिजे. चांगलं संगीत, चांगले सिनेमे, चांगली पुस्तकं, याचा संस्कार होत असतो. परफेक्ट आहे. तो महाराष्ट्राच्या राजकारण्यांवर झालेला नाही, कारण ते चांगलं बघत नाहीत, चांगलं वाचत नाहीत, काहीच करत नाहीत. प्रॉब्लेम हा आहे महाराष्ट्राचा आज. ते फक्त पैसे खातात. तर शरद पवारांमध्ये फरक हा आहे की शरद पवार हे महाराष्ट्रातले माझ्या मते कदाचित शेवटचे सुसंस्कृत राजकारणी असतील, खरं, ज्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण आहे. आणि एकदा राहुल बजाज असं म्हणाले होते की शरद पवार हे देशाचे न झालेले पंतप्रधान आहेत. क्या बात. आणि त्या माणसाची ताकद आहे, मी तुम्हाला सांगतो, पंतप्रधान होण्याची. पण काहीतरी मध्येच उपद्व्याप करतात. हे अदानीच्या नादी लागतील, आणखीन अंबानीच्या नादी लागतील. उद्योगपती आणि त्यांची मैत्री खूप आहे, खूपच आहे. जेव्हा ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते नरसिंहराव बरोबर, तेव्हा अनेक उद्योगपती थैल्या घेऊन गेले होते दिल्लीला. हे बातम्याही छापलेल्या आहेत, तुम्ही काढून बघा तेव्हाची वर्तमानपत्र. तर मुद्दा असा आहे की त्यांचे सहकारी जे असतात ना ते पण गडबड असते सगळी. पहिल्यांदा बघा कोणी तो सुरेश कलमाडी एक सहकारी त्यांचा, असे एक त्यांचे सहकारी जे त्यांना खड्ड्यातच घालतील. नंतर अजित पवारवर जास्त विश्वास ठेवला, त्यांनी खड्ड्यात टाकलं. पण अजूनही 84 वर्षी, म्हणजे मला कधी कधी वाटतं आज मी 67 वर्षाचा आहे, शरद पवार 84 वर्षाचे. ही प्रेरणा, त्यांची एनर्जी आहे ना, ही प्रेरणा घेण्याची गोष्ट आहे. खरं. मी बघितलं, त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला साताऱ्याला लक्ष्मण मानेंच्या संस्थेमध्ये. दिवसभर ते काम करत होते. आपण थकतो, हा 84 वर्ष माणूस थकतच नाही. आणि कॅन्सरवरच्या पद्धतीने त्यांनी मात केलेली आहे. कमाल आहे यार, या माणसाची जिद्द कमाल आहे. शरद पवारांकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण शरद पवारांकडून न घेण्यासारख्या सुद्धा खूप गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या. शरद पवार मला असं वाटतं की कर्तृत्ववान आहेत महाराष्ट्राचे नेते, पण त्यांचं राजकारण
काही काही बाबतीत चुकलेलं आहे असं माझं मत आहे. ठीक आहे सर, आतापर्यंत आपण भूतकाळाबद्दल बोललो, वर्तमानाबद्दल बोललो, पण मला तुमच्याकडनं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे येणारं भविष्य. कारण की तुम्ही एवढ्या लोकांना आयुष्यात बघितलं आहे, म्हणजे मग सगळ्या क्षेत्रात, साहित्य, क्रीडा असेल, राजकारण असेल. पण मला तुम्हाला असं विचारायचं, येणाऱ्या काळात म्हणजे येणारा आज 20 वर्ष 25 वर्षाचा काळ आहे पुढचा, तो टेक्नॉलॉजीचा काळ असणार आहे. आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आता काय महाराष्ट्राची परिस्थिती फोडाफोडीची ज्या पद्धतीने चालू आहे, पण असे कुठला नेता किंवा असं व्यक्तिमत्व तुमच्या दृष्टिक्षेपात तरी आहे का, की ज्याला आपण ग्रूम केलं, ज्यांनी लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं, तर तो एक चांगला राजकारणी किंवा एखादा चांगला माणूस एक लेवलला जाऊ शकतो? कारण की तरुण मुलांना आता धर्म आणि जातीच्या पलीकडे आलेत. ते आलेत का खरंच आलेत सर. कारण की जी तरुण ॲटलीस्ट शहरातली जरी मुलं आहेत त्यांना मला असं वाटतं की तुम्ही गावाकडे म्हणाल तर त्याच्याबद्दल अजून प्रश्न पडतो, पण पुणे, नाशिक, सातारा किंवा मुंबई या सगळ्या शहरांमध्ये जे तरुण शिकतायत त्यांना जात धर्म हा तेवढासा महत्त्वाचा न वाटता प्रगती आणि टेक्नॉलॉजी याच्यावरती विज्ञान निष्ठा आहे तसं पॉझिटिव्हली बघतो. पण तुम्हाला असं वाटतं का कोणी असा नेता जो देश पातळीवर असेल किंवा महाराष्ट्र पातळीवर असेल, जो एक पिढी एक स्टेप वर काम करेल, काहीतरी वेगळ्या पद्धतीने विजनरी वाटतो का, किंवा दृष्टिक्षेपात आहे का? मी वाद होतील पण काही लोकांची नावं घेईन आणि देशामध्ये अनेक आहेत असे लोक. पण मला असं वाटतं, म्हणजे मी काँग्रेसचा अजिबात समर्थक नाही, आता लोक मला शिव्या देतील, पण मला राहुल गांधी हा माणूस असा वाटतो की ज्याच्यामध्ये माणुसकी जिवंत आहे. ओके. आणि आता त्यांचं राजकारण हे सगळं त्या काय म्हणतात पॅलेशियल पॉलिटिक्स आहे वगैरे, हे आक्षेप आहेत, पण त्याला भविष्याची म्हणजे वर्तमानाची जाण आहे आणि भविष्याचा वेध जो घेऊ शकतो. ओके. आता असं आहे की तो निवडून म्हणजे काँग्रेसवाले निवडून येत नाहीत, आता हा वेगळाच प्रॉब्लेम आहे, त्याच्याविषयी आपण बोलत नाही. पण तुम्ही ज्याला विजन आहे असा नेता मला विचारतायत, तर एक राहुल गांधी होऊ शकतात, आहे असं नाही, होऊ शकतात. दुसरं मला अपेक्षा आदित्य ठाकरेकडून नाहीत बघा. ओके. मला उद्धव ठाकरेंकडून काही अपेक्षा नाहीत, हे पण मी सांगतो. आदित्य ज्या पद्धतीने गेल्या 10-12 वर्षात तयार झालेला आहे आणि तो प्रत्येक आजही बघा त्याचं ट्विटर अकाउंट जाऊन बघा, प्रत्येक प्रश्नाचा खोलात जाऊन अभ्यास करतो. आता ते शिवसेने सगळ्या रगाड्यात हे टिकेल का मला माहित नाही, पण आदित्यमध्ये पोटेन्शियल आहे असं मला वाटतं. ओके. तो मुंबईच्या प्रश्नाचा अभ्यास करतोय. क्लायमेट चेंज हा शब्द शिवसेनेतल्या कोणत्या माणसाला माहित नसेल, तेव्हा या मुलांनी याचा अभ्यास केला. त्यांना फक्त म्हणजे मी आदित्यला एकदा विचारलं, अरे मी तुला हो जाऊ नाही करणार, अरे तुला करू का, कारण वयाचा डिफरन्स आहे. बरोबर. मी त्याला स्कॉटिश मध्ये होता, जेव्हीएस मध्ये होता तेव्हापासून बघितलेला आहे. हा कविता करायचा. एकदा मी आणि राजदीप सरदेसाई उद्धव ठाकरेंना भेटायला सेनाभवनात गेलो, तेव्हा त्यांनी आम्हाला कवितांची पुस्तकं दिली होती. तर एवढ्या वयापासून मी त्याला बघितलेला आहे. पण ज्या पद्धतीने तो ग्रूम झालेला आहे, स्कॉटिशमध्ये तो होता, त्याचं मराठी बरं नव्हतं, आता मराठी सुधारलेलं आहे. त्यानंतर तो जेव्हियर्सला होता. त्याचे सगळे संस्कार आहेत ना, ते मॉडर्न संस्कार आहेत, हे लक्षात घ्या. तेव्हा मला असं वाटतं की शिवसेनेचं स्वरूप जर त्यांनी बदललं आणि नवीन फळी तयार केली तर तो आधुनिक काळात शिवसेनेला पुढे घेऊन जाऊ शकेल. ओके. शिवीगाळ अजिबात करत नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट. याला कापू त्याला कापू, याला धडा शिकू, हे नाही. तो प्रश्नावर बोलतो, क्लायमेट चेंजवर बोलतो, तो मुंबईच्या नगरविकासाविषयी बोलतो. आता परवा जे मुंबईत पाणी तुंबलेलं आहे त्याच्याविषयी तो अभ्यासपूर्ण बोललेला आहे. तर महाराष्ट्रात मला एक आदित्य ठाकरे वाटतो. आणि अनेक आहे ग्रामीण भागात सुद्धा अनेक. आता मला माहित नाही, रोहित पवार काहीतरी पोटेन्शियल मला दिसतं. अनेक ठिकाणी आहेत, तिथे यशोमती ठाकूर आहेत, बरोबर, ह्याच्यामध्ये विदर्भामध्ये. मला माहित नाही, मला एक सुजात आंबेडकर कडून सुद्धा आशा होत्या, पण ज्या पद्धतीचं राजकारण ते गेली काही वर्ष करतायत, कारण त्याच्यामध्ये पोटेन्शियल होतं आणि अभ्यास केलेला आहे, त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. पुढे काय होईल मला माहित नाही, पण असे आहेत महाराष्ट्रामध्ये, नाही असं नाही. भाजपमध्ये कोण आहे की नाही ते मोदींना विचारावं लागेल मला किंवा अमित शहाना. भाजप मधला दगडही मुख्यमंत्री होऊ शकतो, मोदींनी ठरवलं, लक्षात घ्या. भाजपमध्ये एकच आता माणूस होता जो वाया गेला असं माझं म्हणणं आहे, देवेंद्र फडणवीस. माझे देवेंद्र फडणवीसांचे खूप चांगले संबंध होते. 2014 पूर्वी माझ्या स्टुडिओतच येऊन बसायचे ते, एक तास, दीड तास. मी त्यांना, लोक म्हणतात यांना तुम्ही म्हणजे हे केलेलं आहे, प्रमोट केलंय. तो चांगला माणूस होता, अभ्यासू होता, तरुण होता, नागपूरचा मेयर होता. आता तो पुढे फुकट जाईल हे काय मला स्वप्न पडलं होतं का, मला माहित नाही त्याचं काय झालं. 2019 नंतर त्यांचं जरा वाया गेले ते उद्धव ठाकरेंनी त्यांना हे केलं, सहकार्य दिलं नाही
आणि सरकार आलं नाही. पण देवेंद्र फडणवीस अत्यंत अभ्यासू, कर्तृत्ववान आहे, लक्षात घ्या. खरं. माझा शब्द लक्षात घ्या, भारतामध्ये मोदींनंतर भाजपचे जे भावी नेते म्हणून आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातं. म्हणजे मोदी मला वाटत नाही रिटायर होतील 2029ला, पण समजा मोदी गेले कधी नंतर, म्हणजे रिटायर झाले किंवा काय जे, तर अमित शाह होतील किंवा आदित्यनाथ होतील असं म्हणतायत. पण RSSला देवेंद्र फडणवीस पुढे जायला हवेत. ओके. आणि तो अधिकाऱ्यांना बरोबर मॅनेज करतात, ते सर्व करतात, इमेज चांगली आहे. फक्त आता त्या शिंदे आणि अजित पवारांच्या नादी लागून त्यांचं काय भजं होतंय ते त्यांचं त्यांना माहिती. पण देवेंद्र फडणवीस भाजपमधला कर्तृत्ववान माणूस आहे, मला जरी आवडत नसला तरी. त्यानंतर मला कोणी भाजपमध्ये नेताच दिसत नाही महाराष्ट्रात, खरंच सांगतो. भाजपमध्ये नेते पण आहेत की दुसऱ्याच पक्षाचे आहेत ते आता तर काँग्रेस आणि ते आहे ना सगळे, त्यांच्या आजूबाजूला कोण लोक आहेत ते सर्व इतर पक्षातून आलेले आहेत. त्यामुळे मला माहित नाही काय होणार भाजपचं. पण मी कशाला भाजपची चिंता करू. सर, तुम्ही देशाबद्दल, पण तुम्ही वैयक्तिक आयुष्यामध्ये, म्हणजे आता तुमची मुलाखत आम्ही घेतो मागचे 1-1.5 तास झाले, पण येणाऱ्या काळात तुमच्याकडनं येणाऱ्या, जसं म्हणतात की माणूस एका डोंगरावर चढून गेला की खाली दोरखंड टाकायचं असतं आणि दुसऱ्याला वर घ्यायचं असतं, त्या पद्धतीने तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे पत्रकारितेमध्ये किंवा तत्सम काही गोष्टींमध्ये तुम्ही काही प्रभावी नेक्स्ट तुझं विजन काही ठरवलं आहे का? काही लोकांना नाही, मला विजन म्हणजे मी आता 67 वर्षाचा आहे, त्यामुळे माझी भूमिका आशीर्वादाची आहे. पण मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे, माझ्याबरोबर काम केलेले जे पत्रकार आहेत ते आता सगळीकडे टॉप पोझिशन. हो, खरंय. म्हणजे आता साहिल जोशी, आजतक संपादक, ह्याची पहिली नोकरी माझ्याबरोबर आमच्या तारा चॅनलमध्ये. आशिष दीक्षित माझा न्यूज एडिटर होता, जो आता BBCचा तिथे लंडनला एडिटर आहे. अलका दुपकर, म्हणजे अशी खूप नावं मी घेऊ शकतो. विनायक गायकवाड आहे, अशी खूप तरुण मुलं मला माहिती आहेत. म्हणजे माझ्याबरोबर काम केलेली मुलं मोठ्या पदावर गेली ना आणि माझ्यापेक्षा मोठी झाली तर मला खूप आनंद होतो, खरंच सांगतो. आशिष दीक्षित BBC वर्ल्ड सर्व्हिसला संपादक झाला आणि तो चीन, इराण वगैरे हे देश बघू लागला, तेव्हा माझ्या इतका आनंदी माणूस नव्हता. खरंच. आता अभिजित कांबळे, हा मी TV9ला कार्यक्रम करत होतो तेव्हा माझे प्रोड्युसर होते, ते आता BBCचे एडिटर झाले. मला खूप आनंद झाला. म्हणजे ते माझं असं मत नाही की ते माझ्यामुळे झाले, माझ्याबरोबर होते, हे माझं भाग्य आहे. ही सगळी माणसं, किती माणसं तुम्हाला, युवराज मोहिते आहेत, युवराज मोहिते आमच्या दिनांकबरोबर आमच्या महानगरमध्ये होते, किंवा वैशाली रोडे आहेत त्या महानगरमध्ये होत्या, मीना कर्णिक माझ्या सहकारी होत्या. आता हे सगळे लोक मोठे होत आहेत, वेगळी नवीन पिढी, आणि अजूनही या लोकांनी तत्व कायम ठेवलेली आहेत, हे विकले गेलेले नाही आहेत. मला न विकले गेलेल्या पत्रकारांची जर यादी बनवायला सांगितली तर महाराष्ट्रामध्ये मी 50-1 जणांची यादी बनवी. मला माहिती आहे ते आज पॉवर पोझिशनला नसतील किंवा असतील, पण असे पत्रकार आहेत आणि यांच्यामुळे पत्रकारिता जिवंत राहणार आहे. अशा चांगल्या माणसांमुळे, नॉन करप्ट, प्रामाणिक, कमिटेड अशा माणसांमुळे समाज चालत राहणार आहे, लक्षात घ्या. 90% माणसं होतील करप्ट, पण 10% माणसांमुळेच समाज चालत राहणार आहे असं मला वाटतं. सर, पण तरी सर तुम्ही त्याच, म्हणजे मला आठवतंय, म्हणजे आम्हाला जेव्हापासून कळायला लागलं 1999 पासून जी एनर्जी दिसते टीव्हीवर, ज्या पद्धतीने तुम्ही आहात, फिजिक्स वाईज आणि तेवढे तसेच आहात, म्हणजे अजिबात बदललं नाही. आणि त्यामुळे आम्हाला नेहमी आवडत राहता. कारण आम्ही सांगतो जसं चित्रपटाचा बदल हा एका ठराविक चित्रपटांमुळे झाला, श्वासमुळे बदललं किंवा आमच्यामुळे, तसं आम्ही नेहमी म्हणतो की मराठी पत्रकारिता टीव्हीवर जर कोणी बदलली तर एकमेव माणूस म्हणजे निखिल वागळे. जेव्हा मी लोकांना सांगितलं की निखिल वागळेंची मुलाखत घेत, तर आम्हाला सांगितलं कोण कधी यायचे, कधी कुठे येणार आहेत ते. इतके लोकांना आजही प्रेम देतात सर, कारण की आता तसे पत्रकारितेमध्ये पाय राहिले नाहीत की त्यांचे पाय पडावं. आणि तुमच्यासारखी व्यक्तिमत्व आज आहेत आणि ज्यांनी पूर्व म्हणजे 1970 पासून 78 पासून एक एक गोष्ट बघत आली आहे, आणि आज 25ला पण तुम्ही, बरं तुमचा विषय मला आवडतो तो म्हणजे तुम्ही नवीन्याची देखील का सोडत नाही, पटकन ती अडॉप्ट करता, टेक्नॉलॉजीला तुम्ही जवळ म्हणजे सर्व माध्यमांमध्ये बघा, पहिल्यांदा प्रिंटमध्ये मी होतो, टेलिव्हिजनमध्ये होतो, रेडिओवर थोडं फार केलं, त्याच्यानंतर आता हे युट्यूब वगैरे सोशल मीडिया, आपण सोशल मीडिया आहे ना, एवढा सोशल मीडियाचं मी स्वागत करतो. आणि सोशल मीडियावर जास्तीत जास्त चांगल्या लोकांनी जायला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही ते खूप चांगलं वाक्य म्हणालात, वाईट लोक येण्याच्या आधी चांगले लोक, ऑफकोर्स. आणि त्यामुळे
त्यामुळे आज म्हणजे उद्या एखादा सरकारला प्रश्न विचारता येतो, वाईट चुकीच्या गोष्टींविरुद्ध आपला आवाज उठवत होता आणि खऱ्या अर्थाने आम्हाला असं आवडेल की तुमच्यासारखे बोंब मारणारी लोक जर या समाजामध्ये जागृत राहतील तर येणाऱ्या काळामध्ये किमान का अंशी का होईना आपण थोडासा त्यांना दबाव आणू शकतो. नाहीतर आता सगळंच विकलं गेलं. आता वाईट आहे असं दिसतंय, पण मला वाटतं की याच्यातून नवं उभं राहील. ओके, नवं नेतृत्व उभं राहील सर्व क्षेत्रांमध्ये. कारण आपला जो वारसा आहे ना, मी या लोकांची नावं घेतो, गांधी, आंबेडकर, अमुक तमुक, फुले वगैरे, शाहू महाराज, हा वारसा मोठा आहे. आणि बहुसंख्य काळामध्ये बहुसंख्य समाज हा प्रवाहपतीतच होता ना. समाजातले थोडके लोक समाजामध्ये गाडगे बाबा एकटेच असतात, ज्ञानेश्वर एकटेच असतात, तुकाराम महाराज एकटेच असतात, पण समाजाला दिशा ते दाखवतात. बरोबर. तेव्हा असे जे थोडके लोक आहेत ते तरी मायनॉरिटीमध्ये असले, अल्पसंख्य असले तरी सुद्धा ही माणसं उभी राहतील. आणि तरुण पत्रकार आता मला दिसत आहेत माझ्या समोर काम करणारे. काश्मीरमधले पत्रकार जेलमध्ये टाकलं तरी हटत नाहीत, काम करत राहतात. आणखीन कुठचे पत्रकार, ही जिद्द तरुणांमध्ये आहे. अजून आदर्शवादाचं आकर्षण आहे. आणि मला असं वाटतं की तीच आशा आहे. समाज जरी वाईट होत असला तरी दुसऱ्या बाजूला चांगली माणसं उभी राहतायत हे लक्षात घ्या. जसं राजकारणामध्ये एक अंजली दमानिया एक लढते ना, तिला तुम्ही कितीही तिच्यावर टीका करा, ती लढते, कारण काही असो. तसे पत्रकारितेमध्ये सुद्धा लढणारी तरुण मुलं आहेत, एक एकटी काम करतायत हे लक्षात घ्या. ते पत्रकारिता जगवतील आणि अशी चांगली माणसं मिळून समाज जगवतील. चांगली माणसं एकत्र झाली ना तर खूप बदल होतील समाजामध्ये. एक गुजराती म्हण आहे की सगळी चांगली माणसं शेवटी स्मशानातच का भेटतात. म्हणजे कोणीतरी मरतो तेव्हा चांगली माणसं एकत्र येऊन श्रद्धांजली वाहतात. ही चांगली माणसं जर जिवंतपणे एकत्र आली तर समाजामध्ये आजही बदल होऊ शकतो. आणि माझ्या हातात काय आहे, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बोंब मारत राहीन, बोलत राहीन अन्यायाविरुद्ध आणि बदल घडवण्याचा प्रयत्न करत राहीन. तेवढं तर करू शकतो. खरंच प्रश्नच नाही. याच नोटवर आपण थांबूया सर. ठीक आहे, थँक्स अ लॉट. आणि तुम्ही आल्याबद्दल आणि आम्हाला आमच्या हिसाब नीतीला खरंच आम्हाला आज अभिमान वाटते की तुमच्यासारखी व्यक्तिमत्वानं आम्ही एवढे जवळून पाहू शकलो, ऐकू शकलो. कारण की खूप कमी माणसं असतात की आयुष्यामध्ये अशी जवळून भेटतात आणि एवढी वर्ष त्यांना फक्त टीव्हीवर बघितलेलं असतं आणि आपण जे समोरून बसतो. नाही, तुम्ही हे सगळं नवीन करताय, मी हिसाब नीतीला शुभेच्छा देतो. लवकरच तुमचे 10 लाख पर्यंत सबस्क्रायबर जावोत आणि तुमचे हिट्स वाढवत आणि तुमचा रीच वाढव. थँक्स, शुभेच्छा देतो मी. थँक्स लॉट सर. सर फक्त आम्ही प्रणाम हस्तलिखित सुरू केलंय. हे असं आहे की जे जे व्यक्तिमत्व आम्हाला भेटतात माझी माणसाच्या स्वरूपात, त्यांना 1-2 शब्द याच्यावर लिहून त्याची स्वाक्षरी घ्यावी, जेणेकरून ही जी डायरी आहे ती येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी काही वर्षानंतर राहावी. म्हणून तुम्ही इथे नाव मी टाकलेले 2 शब्द याच्यावर जे तुम्हाला समाजाला लिहावेसे वाटतात. ओके, या. तर सरांनी लिहिलंय, कायम आशावादी राहा. तर याच नोटवर आपण आज या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. तर आजच्या हिसाब नीतीच्या कार्यक्रमात निखिल वागळे हे आपल्याला पाहायला ऐकायला मिळाले. मुळात एवढी वर्ष आमचं एक स्वप्न होतं की निखिल वागळे रसायन आहे काय, ते एवढ्या एनर्जीने कसे बोलू शकतात, त्यांचं जमिनीवर पाय कसे रोवू नयेत, कुठल्याही नेत्याविरुद्ध त्याला प्रश्न विचारण्याची ताकद येते कुठून. तर आज आम्हाला ह्याची सगळी उत्तरे या पॉडकास्टमध्ये मिळालेली आहेत. त्यांची खरी म्हणजे नैतिकता आणि त्यांची इमानदारी इतकी आहे त्या माणसाची की ज्या माणसाने कोणाचा 1 रुपया कधी घेतला नाहीये आणि आयुष्यामध्ये ह्याच बेसवर त्याने प्रामाणिकपणे इतकी वर्ष काम केलंय. त्यामुळे मित्रांनो, हा पूर्ण पॉडकास्ट तुम्ही मन लावून अगदी मंत्रमुग्ध पद्धतीने ऐका, जेणेकरून तुम्हाला कळेल पत्रकारिता म्हणजे काय, जी हल्लीच्या काळामध्ये लोकांना विसर पडलाय. याच नोटवर थांबतो. पुढच्या भागात भेटूया नवीन माणसाबरोबर, नवीन विचारांबरोबर. तोपर्यंत गुड बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गुड बाय.